शाळा संपली की आम्ही त्याच्या नावावर आम्ही ते गटार साफ करायला जायचो 5 मित्र. राजेश खन्नाला मी मिड डे पेपर गाडीत विकलेला आहे. ओ मेकअप आर्टिस्ट बनणं इतकंही सोपं नाही की बाबा आज आलास आणि उद्या मेकअप आर्टिस्ट बनलास. तेव्हा 100 रुपये मला फक्त हा. मिळायचे पर शोला. पण मेकअप शिकायला आलेल्या प्रत्येक मुलाकडनं मी अजूनही एकही रुपया घेतलेला नाही आहे शिकवण्याचा. की कधीच कोणी म्हटलं नसेल की मी मोठाहून मेकअप आर्टिस्ट बन. हो पण मला पहिला प्रोड्युसर असा भेटलाय जो काही शो झाल्यानंतर स्वतःहून सांगतोय की तुमची नाईट मी वाढवून देतोय, वा तुमचे पैसे मी वाढवून देतोय. पूर्वी कसं व्हायचं की पूर्वीचे मेकअप आर्टिस्ट आहेत ना, हे स्क्रिप्ट मागून घ्यायचं की ओके. स्क्रिप्ट द्या. बरोबर. मग ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळायचं की कॅरेक्टर्स काय आहेत, कॅरेक्टरची गरज काय आहे, कॅरेक्टरला काय केलं तर ते कॅरेक्टर उभं राहील. बरोबर. 100 रुपये तेव्हाच्या काळात 100 रुपये तिकीट होतं. जेव्हा सोनं काहीतरी 30-35 रुपये टोळा होता काय आणि बोलतोय? तिकीट 100 रुपये होतं. तर त्या एका दिवसाचा पर डे एखाद्या साध्या जो काम करणारा कोणी म्हणजे पिऊन वगैरे जो असेल तर त्या पिऊनचा महिन्याचा पगार आहे. हो वर्षा बंगल्यावर यायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा मेकअप करायचा. तर मी महाराष्ट्र शासनाचा बक्षीस समारंभ होता आणि औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला गेलो तिथे कळालं की आई सिरियस आहे. बक्षीस समारंभ झाला, परत आलो हॉस्पिटलमध्ये होते आई. तसं सर्टिफिकेट घेऊन तिला दाखवलं की तुझ्या मुलांनी कमवलंय. नमस्कार, माझं नाव मंगेश भोट. लाईमलाईट मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपल्याला जे गेस्ट म्हणून आले आहेत असे आपले, मी त्यांना जवळून ओळखतो, गेले 16 वर्ष मी जवळून ओळखतो. त्यांनी सफरचंद, गालिब, वरवरचे वधूवर आता जे करंटली चालू आहे आणि त्यांना ज्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जो आता महत्त्वाचा जो पुरस्कार मिळाला, सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार, असं हे संयुक्त मानाची, असे आमचे लाडके सगळ्यांचे म्हणजे माझ्या खूप जवळचे राजेश परब. तर राजेश परब, मी यांना विचारेन की कसं वाटतं तुम्हाला? राजेश, तुझं लाईमलाईट मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि तुला कसं वाटतंय? सगळ्यात आधी सर्वांना माझा नमस्कार. लाईमलाईट मराठी चॅनलबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात त्यांच्या स्टुडिओमध्ये मुलाखत देतोय, यापेक्षा आनंद नाहीच होऊ शकत. नक्कीच आनंद आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मागच्या कलाकारांना तुम्ही वाव देत आहे, मागच्या कलाकारांना तुम्ही पुढे प्रोत्साहन देत आहे, हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो, मी आणि रुपेश मिळून आम्ही एक सिरीज काढायचा तोच विचार होता की आपण जे बॅकस्टेज आहे, ती बॅकस्टेजला एक वेगळं नाटक असतं. तर ते त्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत तशी माणसं आपल्याला म्हणजे आपण त्या इंटरव्ह्यूमध्ये आणूया. म्हणजे पडद्यामागची शिलेदार आमची सिरीज आहे, त्यामध्ये आम्ही करायचं योजलं होतं. आणि ऑफकोर्स अगोदर आम्ही जय स्वामी समर्थांचे जे डिरेक्टर आहेत ते मागच्या एपिसोडमध्ये आले. आणि खरंच राजेश, मी तुला 16 वर्षापासून ओळखतो. मला बोलायचं आहे की जो तुझा प्रवास आहे, म्हणजे तू जिथून सुरुवात केलीस आणि आज इथपर्यंत आलायस, म्हणजे 50च्या वरती जी नाटकं आहेत, हे खूप म्हणजे इतकं सोपं नाही आहे. तो जो प्रवास तुम्ही एवढा जो मांडलास, तो तू एक म्हणजे तुझ्या शब्दात सांगू शकतोस? नक्कीच. म्हणजे कसं आहे की काही लोकांची खरंच धन्यवाद, ज्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आलो, ज्यामध्ये सुरुवातीला काही म्हणजे कॅन्टीनमध्ये कामं केली आहेत किंवा पेपर विकण्यापासून कामं केली आहेत. म्हणजे मी फोर व्हीलरच्या गॅरेजमध्ये कामाला होतो, जिथे मॅकॅनिक भावाने म्हणजे मोठ्या भावाने सांगितलं होतं की शिक्षण नाही होत आहे ना तुझ्याकडनं, हरकत नाही, काहीतरी असं काम कर जे तुझं आयुष्य बदली होईल किंवा त्याच्यामधनं तू 2 पैसे कमवशील. बरोबर. तर त्यांनी एका गॅरेजवाल्याकडे ठेवलं होतं की तू गाडी रिपेअरिंगचं काम शिक. पण कसं असतं, माझं एकच मत आहे की जिथे तुमचं मन रमतं ते काम कुठलंही असून दे, काहीही असून दे, ते काम तुम्ही करा जिथे तुमचं मन रमतं. जिथे तुम्ही 8 तासाच्या व्यतिरिक्त तुम्ही 24 तास किंवा 52 तास कितीही काम करा, तुम्हाला कंटाळा येत नाही, अशा ठिकाणी तुम्ही काम करा जिथे तुम्हाला मजा येते. आणि बऱ्याच ठिकाणी मी काम केलं, म्हणजे खूप कामं केली. म्हणजे अक्षरशः एक कॉन्ट्रॅक्टर होता जो BMCत कामाला होता, त्याच्या नावावर आम्ही
7वी का 8वीच्या शाळेमध्ये असताना शाळा संपली की आम्ही त्याच्या नावावर आम्ही ते गटार साफ करायला जायचो 5 मित्र. बापरे. आणि ते धारावी साईडला वगैरे कुठला तरी एरिया होता तो, तर तिथे आम्हाला तो एरिया दिलेला त्यांनी की एवढं एवढं तुम्ही ते नाले साफ करा. आणि आम्ही तो जाऊन करायचो. आणि त्याचे जे 2 पैसे मिळायचे त्या 2 पैशामध्ये आम्ही आमचा शाळेचा खर्च चालवायचो. त्याच्यानंतर मी मिड डे पेपर विकलाय. जेव्हा 2.5 रुपयाला मिड डे पेपर होता तो सिग्नलवर बांद्रा वेस्टला विकलाय. राजेश खन्नाला मी मिड डे पेपर गाडीत विकलेला आहे. तर असे बरेच कामं केली आहेत. शेवटचं काम तसं म्हणता येईल तर बांद्रा पॉलिटेक्निकलमध्ये मी कॅन्टीनमध्ये कामाला होतो. आणि त्या कॅन्टीनमध्ये काम करत असताना एका व्यक्तीशी ओळख झाली, जो व्यक्ती मेकअप आर्टिस्ट होता थिएटरमध्ये. आणि त्या व्यक्तीचे काही किस्से ऐकायचो. जेव्हा किस्से ऐकायचो त्याच्याकडनं की आज नाटकात असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, तर माझं त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेलं की अरे हे मस्त आहे, हे छान आहे, हे आणि मला आवडणारं आहे काहीतरी. तर त्यांना मी सहज विचारलं, म्हटलं काका, म्हटलं माझी पण इच्छा आहे की तुमच्यासोबत मला काम करायचं आहे. मला असं काहीतरी पॅशन आहे की मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला. पण त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं की मेकअप आर्टिस्ट बनणं इतकंही सोपं नाही की बाबा आज आल्यास आणि उद्या मेकअप आर्टिस्ट बनलास. त्यासाठी तुला काही वर्ष घालावी लागतील, तुला काही शिकावं लागेल, त्यासाठी तुला बरंच काय काय करावं लागेल. तर मग मी म्हटलं मग काय करू. तर त्यांनी मला सगळ्यात आधी सांगितलं की तुला ते शिकावं लागेल मेकअप आर्टिस्ट म्हणून कसं करायचं काम. तर त्यांनी मला 1-2 नंबर दिले. त्या नंबरवरती तेव्हा मी फोन केले. मी जाऊन भेटलो दादरला त्यांना. ते मेकअपचे तेव्हा छोटेसे अकॅडमी बोलतो, आत्ता तरी मेकअप इंडस्ट्री खूप मोठी झाली. तेव्हा तर एक मोजके बोटावर मोजणारे काही शिकवणारे होते. तिकडे गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की म्हणजे मेकअप शिकायचं आहे. आणि तेव्हा थिएटर मेकअपच शिकवायचे. तेव्हा ब्रायडल्स मेकअप किंवा बाकी अदर मेकअप शिकवले जात नव्हते, फक्त थिएटर मेकअप शिकवले जायचे. तर तेव्हा त्यांनी मला 7,000 रुपये सांगितलं होते की 7,000 रुपये 3 महिन्याचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये फक्त शनिवार रविवार शिकवलं जाईल. बरोबर. तर मी म्हटलं ओके चालेल. मी तिकडनं घरी आलो. आईला सांगितलं, म्हटलं मला मेकअप शिकायचा आणि मला 7,000 रुपये हवेत. तर आई म्हणाली कसं शक्य आहे. तर म्हटलं का, काय झालं. म्हटलं 7,000 रुपये दिलेस तर मी जाऊन शिकेन ना मेकअपचं. ती म्हणाली वडिलांनाच पगार 10,000 रुपये, ज्याच्यामधले तुला मी 7,000 रुपये दिल्यानंतर बाकीच्या उरलेल्या पैशामध्ये मी महिना कसा चालव. बरोबर. पण तिने मला कधीच नाराज नाही केलं. म्हणजे कसं आहे की ती नेहमी प्रोत्साहन करत असते. ती म्हणाली हरकत नाही, काहीतरी दुसरीकडनं आपण सोर्स करू लावू आणि आपण तुला आवडत्या ठिकाणी आपण काम करायला नेऊ. आणि तेव्हा त्याच्यानंतर मी म्हणजे झालो नाराज की सगळ्यासाठी पैसे देते, म्हणजे कुठेही. म्हणजे मी तेव्हा रागवून बोललो सुद्धा होतो की सगळ्यांना घरातल्यांना तू काही मागितलं तर देते, मला नाही देत. तेव्हा म्हणजे मी हे केलं, म्हटलं ओके चल आपण आपल्या जिद्दीवर आपण जे काय करता येईल ते करू. त्यानंतर मग मी भेटलो त्याच मेकअप आर्टिस्ट काकांना भेटलो. त्यांनी सांगितलं, म्हटलं असं असं आहे, पैसे नाही होऊ शकत. मग ते म्हणाले की एक काम कर, तू बॅकस्टेजचं काम कर. बॅकस्टेजचं काम करता करता त्याच नाटकामध्ये मी मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे. ओके. म्हणजे त्या मेकअप आर्टिस्ट जेव्हा मी असेन तिथे, तर तेव्हा तू बॅकस्टेजचं काम झालं तू मेकअप म्हणून तू बघू शकतोस. तर म्हटलं ओके, ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे 2 पैसे मिळतीलही आणि आपल्याला कामही शिकता येईल. हो. आणि मग सुरुवात झाली कामाला बॅकस्टेज म्हणून. त्यांनी मला सगळ्यात पहिलं नाटक जे दिलं ते रंगारंगीला रे म्हणून नाटक होतं, जे संजय नार्वेकर त्यामध्ये प्रमुख भूमिकेत होता. आणि त्याच नाटकात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती भेटला मला, जो त्याचं नाव आहे सुदेश मशिलकर. तर त्या व्यक्तीने पण एक मला चांगला सपोर्ट केला की मेकअप आर्टिस्ट बन ह्यासाठी. आणि मग ते करता करता त्या मेकअप आर्टिस्ट काकांकडनं मी बॅकस्टेजसाठी बरीच नाटकं केली. बरीच नाटकं करता करता एक नाटक मला असं मिळालं जे अतुल परचुरे होता, दिगंबर नाईक होता, संतोष मयेकर होता त्या नाटकात. मिस्टर नामदेव म्हणे म्हणून नाटक होतं. आणि त्या नाटकामध्ये मेकअपला होते अशोक पांगम म्हणून. हां, जे म्हणजे ज्यांचं इंडस्ट्रीमध्ये तेव्हा नाव होतं
कारण त्यांनी हसवा पसवी आणि बरीच अशी मोठमोठी ऐतिहासिक म्हणजे नाटकं ती केली खूप होती. कॅरेक्टर त्या नक्की नक्की. हा, दिलीप प्रभावळकरांची जी 5-6 कॅरेक्टर्स होती, ते कॅरेक्टर्स कसे करायचे, तर मी त्यांच्या जेव्हा ते मेकअप करायचं, आमच्याही नाटकामध्ये असंच होतं की एक व्यक्ती होता, ज्या व्यक्तीला 5 कॅरेक्टर वेगवेगळे होते. बरोबर. आणि अतुल परचुरे आणि लीडला होता आणि बाकीचे नॉर्मल कॅरेक्टर. माझं बॅकस्टेजचं काम झालं की मी रोज येऊन मेकअप रूममध्ये मागे येऊन उभा राहायचो, लांबून बघायचो मेकअप कसे करतात, काय वापरतात. आणि त्यानंतर एकदा त्यांनी मला विचारलं, इथे ये. तर मी गेलो. तर कारण तेव्हा लहान आणि नवखा असल्यामुळे भीती मनामध्ये की ही नक्की काय किती होतं. वर्षाची गोष्ट, कुठल्या साली? ही जरी असेल 2003 ना, म्हणजे एक 9-10ची गोष्ट असेल, 2009-10ची गोष्ट असेल. तर म्हटलं काय झालं, म्हटलं काका. तर ते म्हणाले की काय झालं, रोज येऊन तू मागे उभा राहतोयस, मेकअप बघतोयस. तर म्हटलं काका मला इच्छा आहे मेकअप शिकायची. तर त्यांनी मस्करीमध्ये असंच म्हटलं होतं की आमच्या पोटावर तू आता पाय देणार. तर म्हटलं काका असं काहीच नाही म्हटलं, पण मला खरंच इच्छा आहे की काहीतरी, म्हणजे मी स्वप्न घेऊन आलो ही मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी आलो आहे. बॅकस्टेज हे काम करतोय की ह्या इंडस्ट्रीमध्ये इन व्हावं, यासाठी मी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. तर त्यांनी सांगितलं ओके, हरकत नाही, तुला शिकवेन मी, असं म्हणाले. आणि योगायोगाने काही शो झाले, म्हणजे एक 15-20 शो झाले असतील. काहीतरी त्यांचं काहीतरी वाद झाले की काय झालं माहीत नाही. एका शोला प्रोड्युसरला त्यांनी सांगितलं मी उद्याच्या शोला येत नाही. आणि प्रोड्युसर आणि त्यांचं खूप चांगलं संबंध, एकदम मैत्रीचे. तर प्रोड्युसर पण बोला हा जा, ये जर नको येऊ, कसा येत नाही तर मी बघतो, असं त्यांनी मस्करीत बोलले प्रोड्युसर. आणि हे पुढच्या शोला खरंच आले नाहीत. खरंच आले नाहीत. मग सगळे कलाकार आले, बॅकस्टेजवाले आले, नाटक चालू करायला 1 तास बाकी होता. त्यांना फोन लावतात. तर त्यांचा फोन, तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल नाही, लँडलाईन, घरी फोन लागायचा. त्यांची बायको फोन उचलायची आणि सांगायचे अहो ते घरातनं तर निघाले, आता कुठे गेले माहीत नाही, ते प्रयोगाला नाही आलेत. मग मी तेव्हा मोबाईल नसल्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतच नव्हता. मग तेव्हा सगळ्यांच्या मते त्यांनी, कलाकारांच्या सगळ्यांच्या मते त्यांनी मला तिथं बोलवलं की राजेश इथे ये, बॅग कुठे आहे मेकअपची. तर म्हटलं इथे असते, काढ बॅग. बॅग बाहेर काढली, लाव बॅग. प्रोड्युसरांनी सांगितलं मला बॅग लाव. तर म्हटलं मला माहीत नाही, मला जसं कळतं तसं लावेन. ते म्हणजे कशीही लाव, तू लाव. लावली बॅग. आणि अतुल परचुरे मेकअप करायला टेबलवर सीटवर बसलं. आणि अतुल दादा मला बोलतो कर मेकअप. तर इतक्या मोठ्या कलाकाराला जेव्हा पहिल्यांदा हात लावायला आपण जातो, तेव्हा मी तर पहिल्यांदाच म्हटलं मी मेकअप फक्त बघतोय, मला मेकअप येत नाही, कारण मी शिकलोच नाहीये. कारण मी शिकलोच नाही, मी फक्त बघतोय. मी कधी हातामध्ये घेतलंच नाही कलर. तर मी काय करू, तुम्हाला तुला येईल ते कर, तुला जे जमतं. हे कलर आहेत, 5-6 कलर आहेत, ह्याच्यातला काही घे लाव, पण तू आज मेकअप कर. तर तेव्हा जो, म्हणजे आपण म्हणतो ना की अंगामधनं पूर्ण त्राण निघून जातो, तसं म्हणजे हातपाय गळून गेले होते की काय करू, काय घेऊ. तरी एक चला देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. त्याच्यानंतर सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. ते 5 कॅरेक्टर होते, ते 5 कॅरेक्टर बघत होतो, त्यामुळे थोडं माहिती होतं. त्याच्यामध्ये कसं होतं, कोणाला दात लावायचे, कोणाचं नाक वाकडं करायचं, कोणाचं म्हणजे केसांची रचना चेंज करायची, असं बरंच काय होतं. तर ते करून झालं. शेवटचा जेव्हा टप्पा आला की शेवटचं कॅरेक्टर झालं, तेव्हा मी जरा शांत झालो की हुश, की आपल्याकडनं एक जबाबदारी पार झाली. मग तेव्हा एक म्हणजे अर्धा पैसा जरा कॉन्फिडन्स आलं की करू शकतो, काहीतरी होऊ शकतं. बरोबर. मग त्यानंतर त्यांनी सुरुवात केली की पुढच्या शोपासून तूच करायचं, बॅकस्टेज पण करायचं, मेकअप पण तूच करायचं. तर मग मी म्हटलं अरे असं कसं होईल. तर ते म्हटलं नाही कर, जरासं लवकर ये, बॅकस्टेजचं सामान सगळं लावून झालं की मग मेकअपला ये, फ्रेश हो, हातपाय वगैरे धुवून, मग तोपर्यंत कलाकार येतील, तू मेकअप. आणि मग त्या नाटकापासून थोडं मेकअपला सुरुवात झाली. पण ते काकांना कळल्यानंतर की असं नाही का, उलट काकांचं रिॲक्शन हे होतं
की तू केलंस ना, वेळ मारून नेलीस ना, चांगली गोष्ट आहे. पण काकांचं मोठेपणा हा आहे की त्याच प्रोड्युसरला त्यांनी काही दिवसानंतर फोन केला आणि काही दिवसानंतर फोन करून सांगितलं की तेव्हा माझ्याकडेही फोन नाही, फक्त लँडलाईनवरती फोन असायचे. त्यामुळे अशोक पांगम काकांनी कोचरेकर म्हणून होते, संतोष कोचरेकर प्रोड्युसर होते, महाराष्ट्र रंगभूमी म्हणून त्यांचं बॅनर होतं. तर त्यांनी त्यांना फोन केला की मी पांगम बोलतोय, राजेश परब जो आहे बॅकस्टेजला मुलगा, त्याला माझा नंबर द्या आणि मला फोन करायला सांगा. तर एवढं सांगितलं त्यांनी मला सांगितलं की पांगमनी तुला फोन करायला सांगितलं. म्हटलं ओके. तर मी गेलो बाहेर, ते कॉईन बॉक्स फोन लावला. म्हटलं काय झालं? ते म्हणतात तुला मेकअप शिकायचं आहे ना? तर म्हटलं हां मला शिकायचं. तर मला म्हणाले एक 5 ते 6 दिवसानंतर तर यशवंतराव चव्हाण तेव्हा एकदम असं मोडकळीला आलेलं होतं, म्हणजे माटुंग्याचं बनत होतं. म्हणजे तेव्हा म्हणजे बनलंही नव्हतं, सीट नव्हत्या, काही नव्हत्या. आत्ता तिथे खाली मिनी थिएटर बनवलं, तिथे असं मोकळी रूम होती, तर तिथे आमचा क्लास होता. पहिल्या दिवशी गेल्यानंतर मोठं टेबल लावलं होतं, त्याच्यावरती बॅगा, छोट्या छोट्या मेकअपच्या बॅगा होत्या, 15-20 बॅगा होत्या आणि त्यांची स्वतःची मोठी बॅग होती व्हॅनिटी. आणि दिलेल्या वेळेप्रमाणे मुलं आली नंतर मीही त्यांच्यासोबत बसलो, मुलांसोबत. सगळ्यांनी ओळख वगैरे करून दिली, ओळख झाली. काकांनी प्रत्येकाला मेकअपची एक बॅग दिली. जे काही त्यांनी पैसे घेतले होते त्या पैशातून प्रत्येकाला एक मेकअपची बॅग दिली. का तर प्रॅक्टिससाठी, बरोबर, की तुम्ही प्रॅक्टिस कराल, तुमचा हात साफ होईल, यासाठी मेकअपची बॅग दिली. तर बॅग दिली, तर मलाही एक बॅग दिली. मी म्हटलं मला बॅग दिली आहे पण मी अजून पैसेच दिले नाही, मी एकही रुपया दिला नाही. तर त्यामुळे तेव्हा तर मी घेतल्यानंतर पहिला दिवस गेल्यानंतर काका तोपर्यंत जरा वय झालं होतं. त्यामुळे मग त्यांना सोडण्यासाठी मी गेलो की म्हणजे एक निमित्त, त्या निमित्ताने की विचारता येईल की बाबा ह्या क्लासेसची फी किती. कारण पहिल्या क्लासेसची फी सांगितल्यानंतर आई तर नाहीच बोलली होती. म्हटली ह्याची सांगूया, आणि ह्यामध्ये कमीत कमी एक 4-5 वर्षाचा अंतरमध्ये गॅप गेला होता. तर ह्या क्लासेसची फी मी विचारली जेव्हा, की म्हटलं काका, म्हटलं फी किती या क्लासेसची, कारण घरी आईला सांगावं लागेल. आणि आईला सांगितल्यानंतर ते पैसे आईकडनं किंवा वडिलांकडनं, दोघांकडनं कोणाकडनं तरी घेऊन तुम्हाला द्यावे लागतील. तर मला त्यांनी सांगितलं 10,000 रुपये. तर मी जरा शांत बसलो. म्हटलं 7,000 तर नाही बोलली, 10,000 कशी बोलणार. तर म्हटलं ओके, म्हटलं काका मी सांगतो, विचारतो. आणि मी म्हटलं मी ही बॅग आहे ना मी इथेच ठेवतो, कारण मला रोज न्यायला नको. कारण काहीतरी शोधत होतं मी मुद्दामून, कारण कसं आहे की जर मी उद्या नाही आलो तर ही बॅग का मी घेऊन जाऊ. बरोबर, म्हणून मी कारण सांगितलं त्यांना. म्हटलं ही बॅग इथेच ठेवतो, मी उद्या तर येणारच आहे ना. तर मला त्यांनी सांगितलं, खांद्यावर हात ठेवला, मला सांगितलं मला माहिती आहे 10,000 रुपये नाही परवडणार, कारण तुला बॅकस्टेज करतोस तू, त्यामुळे तुला मिळतात किती आणि त्याच्यानंतर तू ते वाचवणार किती. तरी किती मिळत होते साधारण, सांगू शकतोस तू? तेव्हा 100 रुपये मला फक्त मिळायचे पर शोला. 100 रुपये एका शोला मिळायचे, ज्याच्यामध्ये तुझं जाणं येणं, काही बाहेर भूक लागलं तर एखादा वडापाव खाणं वगैरे. म्हणजे हातामध्ये फक्त माझ्या तेव्हा यायचे काहीतरी 80 किंवा 70 रुपये हातात यायचे. एक 20-30 रुपये 40 रुपये खर्च होऊन जायचं. तर मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, फक्त हे कोणाला सांगू नकोस. तर म्हटलं काय झालं? ही बॅग घे आणि मला एकही रुपया देऊ नकोस. तू माझ्याकडे ह्या क्लासेसमध्ये फुकट शिक, काहीही पैसे देऊ नको. मला जे पैसे हवेत ते ह्या मुलांकडनं आलेत. बरोबर. फक्त तू एकटा जो पैसे न देता शिकतोयस, फक्त हे तू कोणाला सांगू नकोस. म्हटलं हरकत नाही, चालेल. त्यानंतर तो 10 दिवसाचा क्लास झाला. 10 दिवसाच्या क्लासेसमध्ये बरंच शिकता आलं, जे थिएटरसाठी उपयोगाला होतं. बरेच किस्से लक्षात आले, बरेच मार्गदर्शन मिळालं, बरीच लोकं आलेली. म्हणजे जे तेव्हाचे स्टारकास्ट जी काही होती लोकं, ते लोक येऊन एक दिवस येऊन भेट देऊन जायचे. तर त्यामध्ये कळालं की थिएटर काय असतं, थिएटरमध्ये काय करायचं असतं आणि थिएटरमध्ये मजा काय असतं. बरोबर.
आणि तिथे माझा एक इंटरेस्ट वाढत गेला की आता हां हे छान आहे, इथे आपल्याला कधीच कंटाळा येत नाही आहे, कधीच असं नाही वाटलं अरे चल जाऊया घरी जाऊया, एवढ्या दिवसात कुठेच बोरिंग नाही झालं. म्हणजेच हे तुझं काम आहे, हे तुला मनापासून करता येईल. मग सुरुवात झाली, गाडी हळूहळू रुळावर लागत गेली. आणि पांगम काकांनी जसं सांगितलं की मी तुझ्याकडनं एकही रुपया घेत नाही आहे शिकवायचा. बरोबर. म्हणजे खोटं नाही सांगणार, पण अजूनपर्यंत माझ्याकडे काही जी मुलं आली आहेत शिकायला की मला मेकअप शिकायचं आहे किंवा मला या इंडस्ट्रीत काम करायचं, जेही काही मदत होईल माझ्याकडून तेवढी मदत तर करतोच, पण मेकअप शिकायला आलेल्या प्रत्येक मुलाकडनं मी अजूनही एकही रुपया घेतलेला नाही आहे शिकवण्याचा. काय म्हणतात? तुम्ही या शिका, शिकल्यानंतर आपल्याला काय करायचं की जसं पांगम काकांनी एक पिढी तयार केली, एक फळी पुढची फळी तयार केली, मलाही तीच जबाबदारी की पुढची फळी तयार करून द्यायची. कारण जर पुढे इंडस्ट्री चालवायची असेल तर पुढची एक फळी तयार करून दिलीच पाहिजे, जेणेकरून ती लोक पुढची इंडस्ट्री चालवतील जेव्हा आपण बॅक होऊ, मागे येऊ तेव्हा. वा वा वा. म्हणजे त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवतोय. आणि नक्कीच मला हेच विचारायचं आहे की हे सगळं मी तेच, तू एवढं सगळं बोलत होतास, मी बॅक ऑफ द माइंड विचार करत होतो, तू इतके ऑड जॉब केलेस बरोबर, आणि एक सडन हा शिफ्ट, म्हणजे म्हणतात ना की नाटकामध्ये जाऊन वगैरे, आणि ते मेकअपचं म्हणजे पेपर टाकणं वगैरे, तर जास्त माणूस कुठे विचार करतो की ऑफिसमध्ये जाऊ आपण, एक 7 ते 8 आपण जे काय आपल्याला मिळतं, जी फिक्स्ड इन्कम आहे. नाटक म्हटलं तरी काय फिक्स्ड इन्कमचं असं आपण विचार नाही करू शकत. आणि परिस्थिती पण इतकी नाही, तू ज्या म्हणतोस ज्या प्रकारे बाबांना 10,000 पगार आहे आणि एक जबाबदारी आपल्याकडे पण असते. तर मला असं विचारायचं आहे की ते बॅक ऑफ द माइंड तुला असं म्हणजे इन्स्पिरेशन म्हणतात ना, कधी नाटक आपण पाहिलंय, आता परम म्हटलंस की तू कोकणातला, आपण कोकणातलेत, मग दशावतार वगैरे, तर एक म्हणतात ना एक पार्श्वभूमी असते की बॅक ऑफ द, एक बघितल्यानंतर असं एक चार्म असतो, ते ग्लॅमर आहे. तसं बघून तुला काय वाटलं की घुसायचं आपण जाऊ सरळ त्याच्यामध्ये? नाही, म्हणजे असं कधी विचारही नाही केला होता. म्हणजे सुरुवातीला जसं शाळेमध्ये शिकवलं जातं तेव्हा विचारलं जातं की मोठा होऊन कोण बनशील, बरोबर. तेव्हा प्रत्येक जणांची उत्तर फिक्स असतात, मी डॉक्टर बनेन, मी इंजिनियर बनेन, मी पोलीस बनेन. पण कुठलाच मी म्हणजे हे मी मस्करीमध्ये बऱ्याच लोकांना मी म्हणतो सुद्धा की कधीच कोणी म्हटलं नसेल की मी मोठा होऊन मेकअप आर्टिस्ट बनेन. कारण तेव्हा ती मेकअप आर्टिस्ट म्हणून हे माहितीच नसतं. बरोबर. सुरुवातीला मी तसं बघायला गेलो ना तर मला अजूनही आठवत आहे की आई घेऊन गेली होती, वडील होते की नाही आठवत नाही मला, पण दामोदरला रायगडाला जेव्हा जाग येते, हां ते रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक मी पाहिलं होतं. पण तेव्हा ऐतिहासिक नाटक काहीच कळत नाही, फक्त थिएटर आहे, जो दाढी लावून येतोय तो शिवाजी, संभाजी जरी आला तरी तो शिवाजी महाराज, शिवाजी महाराज जरी आले तरी हा पण शिवाजी. तर तेव्हा नाटक म्हणून असं काही माहीत नव्हतं, पण नाटक काय असतं हे माहिती होतं. कारण जसं तू म्हणालास तसं कोकणातलं असल्यामुळे दशावतार असतील किंवा बाकीचे काही हे असतील कला प्रकार असतील, हे तेव्हा बघून माहिती होतं की हे असं असतं, यामध्ये जायचं आहे. हे कधीच ठरवलं नव्हतं किंवा कधी माहितीही नव्हतं की ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं. हा योगायोग होता की ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा किंवा या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचा. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी जॉबसाठी, तू म्हणतोस तसं मी जॉबसाठी 1-2 ठिकाणी गेलोही होतो. 1-2 ठिकाणी गेल्यानंतर तिथे गेल्यावर पहिला प्रश्न हाच असतो की कुठल्या जॉबसाठी आलात तुम्ही? तर बाबा ऑफिससाठी आलो, ऑफिसच्या जॉबसाठी. शिक्षण किती आहे? तर बाबा शिक्षण बाबा माझं हे आहे. तर मला ह्या क्षेत्रामध्ये हे आवडलं की तुम्हाला इथे शिक्षण विचारलं जात नाही. बरोबर. तुला काय येत आहे, तुला हे चांगलं येत आहे, ओके मग तू हे काम चांगलं कर. तुला ॲक्टिंग चांगलं येतं, तू ॲक्टिंग चांगली कर. तुला बॅकस्टेजमध्ये बाबा मी समजा म्युझिक चांगला, तू म्युझिक कर. इकडे तुला शिक्षणाची अट नाही आहे किंवा इथं तुला विचारलं जात नाही की बाबा तू बाबा ग्रॅज्युएट आहेस तर बाबा तू ॲक्टिंगचं करा, तू जरा 12वी शिकल्यास तर तू जरा हे काम कर. म्हणजे तुझं अभ्यासाप्रमाणे तुझी लेवल ठरवली जात नाही, तर तुझं कला किती, म्हणजे तुझं कलागुण काय आहे त्याच्यावरती तुझी लेवल ठरवली जाते. आज ज्या शिक्षण म्हणजे जिथे काही शिक्षण मी घेतलं आहे त्या शिक्षणाच्या आधारे मी जर जॉब केला असता तर जास्तीत जास्त डोक्यावर पाणी मला आहे ना, एक 20,000 ते 25,000 रुपये पगार असता. मला पगार 20,000 ते 25,000 असता.
पण आता म्हणजे या माध्यमातून सांगायला काहीच हरकत नाही की आत्ताच्या मुमेंटला माझं कमीत कमी टार्गेट एक 60 ते 70 हजाराचं असतं. वा वा वा. हे 60 ते 70 हजाराचं टार्गेट हे माझं असतं. माझ्यासोबत जे काम करणारे आहेत ह्या लोकांना जी कामं मी वाटतो त्यांचे त्यांना मिळतात ते पैसे वेगळे. बरोबर बरोबर. ते मी माझ्या ह्याच्यात धरत नाही, कारण ते त्यांचे पैसे, ते लोक कामाला जातात, त्यांचे पैसे ते घेतात आणि बाजूला होतात. तर खरंच म्हणजे रंगभूमीचे धन्यवाद आहेत की त्यामुळे चांगले दिवस बघता आले, चांगली लोक भेटली, चांगले मित्रपरिवार जमा झाला. म्हणजे अक्षरशः जिथे राहतो, आता तुलाही माहिती आहे, ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये काही लोक अशी असतात ना जी अरे हा काहीतरी एक वेगळ्या अर्थाने जे असतात ना, अरे हा काय नाही करणार मुलगा, हा बाद आहे, तीच लोक येऊन आज भेटतात आणि म्हणतात अरे मजा, म्हणजे चांगलं वाटतं की कुठेतरी लेवलला आहेस. ज्या लोकांना आम्ही बघू शकत नाही, ज्या लोकांना भेटू शकत नाही, त्यांना तू डायरेक्ट जाऊन भेटतोस, त्यांच्याशी बोलतोस, त्यांना मेकअप करतोस, त्यांना हात लावतोस. तर म्हणजे एक किस्सा मला असाच आठवतो की जेव्हा नाईट शाळेत होतो रात्र विद्यालयामध्ये, आणि ते सर्टिफिकेट आणायला गेलेलो मी, 10वीचा दाखला. तर 10वीचा दाखला आणायला गेलो तर मला हे होते काय म्हणतो आपण त्यांना, क्लास टीचर आणि हेडमास्टर, हे दोघं मला भेटले. तर मला म्हणतात की काय करतोस सध्या, कुठे कामाला आहेस? म्हणजे कामाला नाही सर, पण सुरुवात केली आहे एखादी. तर म्हणतात म्हणजे काय सुरुवात केली आहे, म्हणजे काय केलं? तर तेव्हा माझं नामदेव म्हणे नाटक चालू होतं आणि तेव्हा मी सांगितलं की मी नाटकामध्ये काम करतो. तर त्यांनी सांगितलं नाटकामध्ये तू ॲक्टिंग करतोस? आणि केव्हा शाळेमध्ये आपण सगळे अवली मस्तीखोर मुलं, आणि आमचा 5 जणांचा, जी मुलं आम्ही 5 मुलं बोललो ना मी तुला, जे आम्ही गटार साफ करायला खेळायला, त्या 5 जणांचा आमचा ग्रुप. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तू ॲक्टिंग करायला लागला असतं. म्हटलं नाही साहेब, ॲक्टिंग नाही करायला. म्हटलं मी मेकअप शिकलो आहे आणि मी मेकअप करतो. तर त्यांनी विचारलं कोणाचा मेकअप करतोस? म्हणजे त्यांना मी नाव सांगितलं, अतुल परचुरे आहेत त्यांचा. तर ते शॉक झाले, तर काय म्हणतो, त्यांना खरंच तो मेकअप करतो? म्हणजे त्यांनी असं विश्वास शॉक होऊन जे असतं ना की रिपीट विचारणं परत, नक्की ना, नक्की तेच आहेत ना? म्हटलं हो खरंच तेच आहे. म्हटलं कधी यायचं असेल तर नक्कीच आहे नाटकाला. मी प्रोड्युसरांशी बोलून, कारण तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स नाही ना की प्रोड्युसर आपल्याला सीट देईल का, पास देईल. बरोबर. तर मी त्यांना तेच म्हणालो की तुम्ही या, मी तुम्हाला प्रोड्युसरांशी बोलून तुम्हाला नाटक बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन. तर त्यांना तेव्हा एक हे झालं की चल एक मुलगा कोणतरी एक वेगळ्या लाईनला आणि वेगळ्या मार्गाला लागलाय. नाहीतर सगळेच कसं ते आपले सकाळी उठा, जॉबला संध्याकाळी 5 वाजता या, संध्याकाळी जरा मित्रांसोबत टाइमपास करा, चला संपला दिवस. आणि म्हणजे सुरुवातीच्या काळात तर माहिती आहे ह्या गोष्टीला लोकांचा अप्रोच आता खूप बदलला आहे राजेश. म्हणजे पूर्वी कसं होतं, अरे तू मेकअप करतोस, ती फील्डच वेगळी होती. म्हणजे मेकअप करणं म्हणजे कुठल्या तरी मुलीने ते करावं प्रोफेशनली, एक पुरुषाने त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना, आणि तो फेस तो 2003चा वगैरे जो काय 4, म्हणजे तेव्हा इतकं म्हणजे म्हणतात ना आपल्यामध्ये एक टाबू म्हणता येईल. एक गोष्ट आहे की ही फील्डच वेगळी आहे, त्याचं माहितीच नाही. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट जॉब 9 ते 7, जी काय कारकुनाची नोकरी केली म्हणजे हा व्यवस्थित आहे. आणि एकदमच हा वेगळं असं काय म्हणतील. आईने असं कधी तुला प्रश्न विचारला होता म्हणजे की नेमकं काय? त्यांना बहुतेक या फील्ड बद्दल इतकं माहिती नाही, पण असं कधी विचारणं झालं, बसलायस आणि विचारलं आईने? म्हणजे विचारणं म्हणजे सुरुवातीला झालं होतं असं की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवायचं होतं, म्हणजे ठेवलं न ठेवल्यासारखं होतं, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला आवडत आहे का, मुळात तुला आवडतं आहे का, की तुला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना? मी म्हणलं हो मला आवडतं आहे, इंटरेस्ट आहे. पण आपण जी म्हणतो जेव्हा तेव्हाची लोक, तर तेव्हाच्या इंडस्ट्रीबद्दल म्हटलं ऐकण्याची जी लोकांची हे होती, तर तेव्हा काही लोकांनी म्हणजे बरीच काही लोकांनी, आई जेव्हा कळालं की मी ह्या इंडस्ट्रीत काम करतो तेव्हा आईला सांगितलं होतं की मुलाला सांभाळा, काही इंडस्ट्री वाईट आहे, व्यसन आहे, मुलाला हातात धरून ठेवा, मुलगा वाईट मार्गाला लागू शकतो.
कारण इंडस्ट्रीमध्ये रात्री बेरात्री येणं, कुठेही जाणं, कसंही राहणं, दारू पिणं, सिगरेट पिणं हे होऊ शकतं. तर मला एक गोष्ट मला ही तिन्हीच सांगितलेली गोष्ट आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आनंद यासाठी आहे की माझं उत्तर अगोदरच तिने त्या लोकांना उत्तर दिलं होतं, कारण त्यांनी हे सांगितल्यानंतर तिने सांगितलं होतं की मला विश्वास आहे माझ्या मुलावर, माझा मुलगा काय करू शकतो. वा वा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हां, की मला विश्वास आहे, त्यामुळे माझा मुलगा ह्या मार्गाला लागू शकत नाही इतकं मला माहिती आहे. आणि ते खरंच टचवूड चांगली गोष्ट आहे की तिच्या आशीर्वादाने असेल किंवा काही असेल, म्हणजे आम्ही दोघे भाऊ आहेत, दोघंही ह्या मार्गाला कुठेच नाही आहेत. म्हणजे ना कधी सिगरेट पिणं असेल, ना दारू पिणं असेल, फक्त मनसोक्त चांगल्या चांगल्या ठिकाणी फूड कुठे असेल तर चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन खाणं हे खूप आवडतं. आता त्याच याच्यावरती म्हणजे असं एक न्यूनगंड आहे की नाटक म्हणजे ग्लॅमर म्हटलं की व्यसन हे असं आलं, तरी पण इतकं तू बघितलं असेल आसपासचं जे एन्व्हायरमेंट आहे कॉर्पोरेट लेवलला, तर सहज ते आता तर मुली पण त्या गोष्टीला सहजपणे येऊन जातात, तरी पण इतका कंट्रोल कसा? म्हणजे कधी असं वाटलं नाही की की या गोष्टीला आपण कसं? नाही, कधीच नाही वाटलं. आणि खूप म्हणजे कलाकारही आता मला विचारतात की जेव्हा एखादी पार्टी असेल किंवा सक्सेस पार्टी म्हणतो, नाटकाची असेल, पिक्चरची असेल, काही असेल, तर जेव्हा जातो तर तेव्हा ऑफर केली जाते, अरे राजेश. तर तेव्हा मी सांगितल्यानंतर त्यांना असं होतं, अरे काय म्हणतो तू घेत नाही? अरे वा, असं तर नाही वाटत, तर नाही तू घेत नाही. तर ते असतं की मी म्हणजे ऑफर करतो, बरेच लोक करतात, किंवा मैफिल जी असते पिणाऱ्यांची मैफिल, तिथे जाऊन बसतो, ही त्यांच्यासोबत गप्पा टप्पा रात्रभर घालवतो. पण मला माहिती आहे की आपल्याला ज्या मार्गाला जायचं नाही त्या मार्गाला जायचं, आपण हातही लावायचा नाही. बरोबर. त्यांच्यासोबत थांबा, मजा मस्ती सगळं करा, खा प्या, पण दारू सिगारेटला हात लावायचा नाही. ओके, आता येऊया आपण नाटकांकडे. नाटक म्हटलं की दौरे वगैरे आहेत, पण दौऱ्यांचे किस्से मला तू सांगू शकतो की काय? म्हणजे ती सुरुवातीपासून मला ते ऐकायचं, म्हणजे खूप क्युरिओसिटी आहे, कारण की खूप जणांकडे ऐकलंय की आम्ही ह्या दौऱ्यामध्ये प्रयोग फसतो किंवा प्रयोग चांगला पण होतो, आणि त्या प्रवासामध्ये दरम्यान जे काय काय गोष्टी असतात त्याच्याबद्दल तू सांगू शकतोस? दौरे म्हटलं तर दौरे म्हणजे किस्से किंवा धमाल किंवा मस्ती यासाठीच असतात. कारण दौऱ्यामध्ये गेलात की तुम्ही तुमचं घर सोडून तुम्ही बाहेर जातात, तिथे तुम्ही स्वतंत्र असता. बरोबर. तिथे तुम्ही जी काही मजा मस्ती करता ही तुम्ही स्वतःला आवडते म्हणून करता, घरच्यांना सांगून किंवा घरच्यांना माहिती पडेल यासाठी नसतं. तर तुम्ही तिथे एन्जॉयच असता, आणि तुमच्यासोबत जी लोक असतात ही सुद्धा तेच एनर्जीने आलेले असतात की चला धमाल मस्ती करूया दौऱ्याला गेलो की. कारण कसं आहे की दौरा म्हटलं तर तुमचा प्रयोग असतो संध्याकाळचा प्रयोग असल्यामुळे काय होतं की दिवसभर तुम्हाला मोकळा मिळतो. मग दिवसभरामध्ये तुम्हाला काय करायचं, तर तुम्ही नवनवीन ठिकाणी जेव्हा तुम्ही गेल्यानंतर तिकडे जे काही विशेष असेल तर ते विशेष जी काही गोष्ट असेल ती बघायला जाणं, किंवा ते म्हणजे मला अजून आठवतं आहे की मी माझं 6वी का 7वीचं भूगोलाचं पुस्तक आहे, जे पुस्तक माझ्याकडे मी अजून जपून ठेवलं. का मग? त्याचं विशेष कारण असं की त्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या पानावरती मोठा भारताचा नकाशा आहे. ओके. आणि त्या भारताच्या नकाशामध्ये प्रत्येक ठिकाणं दिलेली आहेत. तर मी अजूनही माझी ती सवय आहे की मी ज्या ठिकाणी गेलो आहे मी त्या ठिकाणी राऊंड केलेलं आहे. की माझा इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पहिला माझा दौरा जो होता हा नाशिकला होता. म्हणजे मी आज जॉईन झालो आणि 2 दिवसांनी दौरा होता, नाशिकला शो होता रंगीला नाटकाचा. तर मी तेव्हा म्हटलं की सगळेजण म्हणायला लागले उद्या नाशिकला शो आहे. तर मी म्हटलं नाशिकला शो आहे तर मला का नेतील हे लोक? म्हणजे माझ्यासारख्या बॅकस्टेज वर्करला हे लोक नाशिकला का घेऊन जातील काम करायला? बरोबर. कारण ते लोक कलाकार जातील, ते लोक काम करतील, मला का घेऊन जातील? कारण तेव्हा माहितीच नव्हतं की अख्खं युनिट जातं. बरोबर. हे माहीतच नाही, किंवा नाटकाची बस जाते माहीतच नाही. तर ते म्हणजे नाही तुला पण यायचं आहे. तर म्हटलं मग कसं यायचं? मला आपल्या डोक्यात कल्पना काय असतं की मग आपल्याला दादरला जायचं, तिथनं बस पकडायची, नाशिकला जायचं आहे. तेव्हा नाही असं काही नाही.
आपली स्वतंत्र नाटकाची बस असते, जी बस ह्या ठिकाणावर सुटणार ह्या वाजता, तू तिथे येऊन उभा राहा. मग हळूहळू कळायला लागलं ओके हा असा दौरा असतो की नाटकाची बस असते ज्याच्यामध्ये आपण बसून त्या थिएटरपर्यंत पोचायचं, तिथे जाऊन शो करायचा, रात्री परत परतीला निघायचं. मग तेव्हा महत्त्वाचा किस्सा म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट अशी होती की संजय नार्वेकर आपल्या गाडीत आहे, जिथे मी बसतो त्याच्या बाजूच्या बसला संजय नार्वेकर. वास्तव वगैरे खूप वास्तव तेव्हा क्रेज होता. म्हणजे वास्तवचं क्रेज इतकं होतं की लोक जेव्हा विंडोमधून कधीतरी अशी बघायचं की नाटकाची बस आहे म्हणून, आणि तेव्हा संजय नार्वेकर दिसायचा, तेव्हा ते लगेच हे करा, अरे संजय नार्वेकर. तर ते एक मजा असायची. आणि ते बघून आपल्याला होऊन पाहिजे की लोक लांबून बघतात मी बाजूला आहे, त्याचा एक आनंद असतो, अरे मी बाजूला आहे. तर ती एक मजा असते बघायला. आणि दौऱ्यामध्ये किस्से म्हणजे खूप किस्से असतात. म्हणजे आत्ता त्या म्हणजे पण दौऱ्यामुळे हे झालं की महाराष्ट्रामधली जे राज्य आहेत किंवा काही गावं आहेत जी गावं ऐकून होतो, काही नद्या आहेत ज्या नद्या मी पुस्तकात वाचून होतो, त्या नद्या बघता आल्या, त्या नद्यांमध्ये आंघोळ करता आली असं म्हणता येईल. त्याच्यानंतर काही गावं आहेत ज्या गावांचं मी ऐकून होतो, म्हणजे जसं कोल्हापूर आहे, महालक्ष्मी फेमस आहे. ह्या व्यतिरिक्त पण अशी गावं आहेत जिथे खूप काय काय किस्से घडलेले आहेत त्या गावांमध्ये, ते बघायला आलं, बघता आलं. म्हणजे बीडला मला अजून आठवतं अंबाजोगाईला, बीडला अंबाजोगाईचं मंदिर आहे, त्याच्यापासून एक अर्धा किलोमीटर अगोदर ना एक जमिनीखाली एक असा भुयार आहे. आणि जमिनीखाली खूप मोठी जागा आहे. अच्छा. आणि त्या जमिनीखाली गेल्यानंतर तुम्हाला लाईनीत असे दगड असे उभे 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 दिसतात, लाईनीत कमीत कमी एक 20-25 लोक दगड, म्हणजे लोक नाही म्हणतात दगड. तर त्या दगडांचं असं आख्यायिका आहे की ही वरत आहे. आणि ही वरत तेव्हा त्या काळामध्ये ह्या अंबाजोगाई गावात येत होती. आणि अंबाजोगाई गावात येताना काहीतरी अपशकुन काहीतरी घडला, देवीचा प्रकोप झाला, आणि ती वरत तशीच्या तशी सगळीच्या सगळी शिलामध्ये हे झाले, कन्वर्ट झाली. अच्छा. म्हणजे ते जे दगड आहेत ना, ही अख्खी वरात आहे, जी वरात गावात येत होती बाहेरून. आणि काहीतरी झालं त्यामुळे म्हणजे मला ही गावातल्या लोकांनी किस्सा सांगितला की ती जी सगळी दगड दिसतात ही लोक आहेत जी लाईनीत सगळी चालत येत होती, ती सगळे दगड झाले, शिला झाले, तिकडे स्टडी झाले एकदम. अच्छा. आणि असं काय किस्सा आहे की जो प्रयोग फसला पण, आणि काही गोष्टी म्हणजे असं म्हणजे आपण थोडंसं म्हणतो ना यार, एक एनर्जी असते आणि प्रयोग फसला, असं काही गोष्ट आहे? प्रयोग फसला म्हणजे मला अजून आठवतं की प्रयोग फसला म्हणण्यापेक्षा प्रयोग सांभाळून नेला असा एक किस्सा आहे माझ्याकडे. आणि तो किस्सा म्हणजे मला दिगंबर दादांनी सांगितलं, दिगंबर नाईकनी सांगितलेला. बांद्राला ह्याचा शो होता, कारण दिगंबर नाईक तेव्हा 2 नाटकात काम करत होता. एक तर सतीश तारेंचं नाटक होतं, त्या नाटकाचं तर नाव नाही मला लक्षात आहे, आणि एक होतं ते आमचं मिस्टर नामदेव म्हणे. आणि बांद्रा प्रकाशगड आहे ना ह्याच्या बाजूला, कोर्टाच्या बाजूला, तिथे आमचा शो होता संध्याकाळी 7 वाजता. आणि ह्याचा शो होता कुठेतरी थिएटरला, जो 4 वाजताचा होता. जो 4 वाजताचा शो संपणार 7 वाजता, आणि तिकडनं तो निघून प्रयोगाला आमच्या इथे यायला त्याला 8 वाजणार, म्हणजे 1 तास उशीर होणार होता. तर त्यांनी सतीश तारेंना सांगितलं इंटरव्ह्यूला की सतीश दादा माझा शो आहे आणि आपला प्रयोग संपवून मी तिथे पोहोचेपर्यंत उशीर होणार. तर सतीश दादा बोलले मग जा ना तू. पण ते बोलले अरे माझे डायलॉग्स आहेत तुझ्यासोबत, तर तुझ्यासोबत डायलॉग्स असताना जर मी नसेन समोर तर तू मग घेशील काय. तर मी बघतो. तर सतीश दादांचा एक मोठा किस्सा असा आहे की मला त्यांनी दिगंबर दादा बोलला, फक्त त्यांनी काय केलं की फक्त तू एंट्री घे, पहिला इंटरव्ह्यूनंतर पहिल्या अंकात एंट्री घेतली. तर त्यांनी फक्त एवढं केलं, हां तू आता मर डिशूम, फक्त एवढंच केलं हातात डिशूम. आणि तिथनं बोलतो मी एक्झिट घेतली, कॅरेक्टरला एक्झिट कशी द्यायची, तिथनं त्यांनी एक्झिट घेतली आणि डायरेक्ट प्रयोगाला आला. आणि त्यानंतरचा जो सगळा नाटकाचा अख्खं नाटक त्यांनी स्वतःचे डायलॉग प्लस दिगंबर नाईकचे डायलॉग हे त्यांनी एकट्याने घेतले. पब्लिकला जराही कळालं नाही.
प्रबलला नाहीच कळालं, कारण ज्यांनी डबल म्हणजे कधीतरी परत एकदा प्रयोग बघितला असेल तर तेव्हा कळालं असेल. पण तो प्रयोग खूप चांगला आणि स्मूथ गेला. आणि हे नंतर तर दिगंबर नाईकने किस्सा आम्हाला सांगितला होता. अच्छा. आता म्हणजे तू ह्या वर्षवरती ह्या फेजवरती आता वाऱ्यावरच्या वधूवर वगैरे जे आता नामांकित सगळे आता ऍक्टर्स आहेत, कास्टिंग्स आहेत, त्यांचं जे म्हणणं त्यांच्यामध्ये वावरणं ते कसं वाटतं? म्हणजे आता सखी जे आहेत ते म्हणजे फेवरेट आपल्या ज्या शुभांगी गोखले त्यांच्याकडनं म्हणजे त्या एका बॅकग्राऊंड मधून आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जे वावरण आहे, त्यांचं जे डिसिप्लिन आहे, ते तुला कसं भावतं? म्हणजे नाही, सगळ्यात खरं सांगू म्हणजे एक सांगायला लाज वाटणार पण नाही, म्हणजे ही दोघं जी जोडी आहे म्हणजे सुरत आहे, सुरत जोशी आहे, सखी गोखले आहे, म्हणजे यांच्यासोबत जेव्हा सुरुवातीला नाटक करायचं होतं तर तेव्हा एक दडपण असतंच. आणि मला म्हणजे किती काही कामं केली, किती मोठं झालं तरी दडपण येतच जेव्हा सुरुवातीचा प्रयोग होईपर्यंत, की यांचा स्वभाव कसा असेल, बरोबर, हे लोक कसे वागतील, कसे बोलतील, किंवा कधी कधी असं होतं की जेव्हा मी नसतो तेव्हा मी माझा रिप्लेसमेंट इथे पाठवतो, मग त्या रिप्लेसमेंटला ते लोक ॲडजस्ट करून घेतील का. मग हे माझं चाचपणं असतं कलाकारांना. मग हे चाचपणं कधी असतं की जेव्हा कलाकार झिरो परफॉर्मन्सला मेकअपला बसतो तेव्हा त्यांच्याशी बोलणं, त्यानंतर रिहर्सलला गेल्यावर त्यांच्याशी बोलणं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कलाकार किती स्मूथ आहे किंवा किती कठोर आहे, हे आपल्याला अंदाज येतो की हा बाबा हा चांगला आहे, हा ह्याच्याशी. मग तेव्हा जेव्हा मुलगा जाईल माझा तर तेव्हा त्याला सांगितलं जातं की बाबा ह्याच्याशी ह्या पद्धतीने वाग, ह्याच्याशी अशा पद्धतीने वाग. पण योगा इतका चांगला आहे की सखी असेल, सुरत असेल, दोघंही बिनधास्त आहेत, एकदम मनमिळावू आहेत. आणि म्हणजे आम्ही जे बॅकस्टेज काम करणार, बाकीच्या ठिकाणी असं होतं अरे बॅकस्टेजवाल्यांचा ग्रुप वेगळा, कलाकारांचा ग्रुप वेगळा, पण ह्या नाटकाचं महत्त्वाचं हे आहे की इथे कुठलाच ग्रुप नाही आहे, ना बॅकस्टेजवाल्यांचा ना कलाकारांचा. एकच ग्रुप आहे जो सगळ्यांचा मिळून आहे. ओके. जिथे कलाकार पण आहेत, जिथे बॅकस्टेजवाले पण आहेत, आणि धमाल मस्ती करताना कलाकारही सोबत असतात. जिथे कलाकार असतो तिथेच बॅकस्टेजवाला असतो. म्हणजे जेवणासाठी वगैरे गाड्या असेल तर बॅकस्टेजवाले वेगळे, हे नाही, तिथेच एकाच ठिकाणी खा, एकाच ठिकाणी मजा करा. सगळ्यात मोठा किस्सा, इतके वर्ष काम करतो, इतक्या वर्षात मी काम करताना पहिला प्रोड्युसर असेल, सुरत प्रोड्युसर आहे त्या नाटकाचा, अजूनही एक दोघं जण आहेत प्रोड्युसर, पण मला पहिला प्रोड्युसर असा भेटला आहे जो काही शो झाल्यानंतर स्वतःहून सांगतोय की तुमची नाईट मी वाढवून देतोय, तुमचे पैसे मी वाढवून देतोय. इतक्या वर्षामध्ये कुठलाच प्रोड्युसर नाही भेटला की म्हणजे नाटकं चालली. अच्छा. नाटकं चालल्यानंतर काही प्रोड्युसर असतात ना, ते लोक काय, हां जितके आहेत तितकेच ठेवा, बाकीचा मोबदला मी घेऊन जाईल. पण सुरत असा एक व्यक्ती आहे जो स्वतःहून बोलतो की चल मला 2 पैसे चांगले येत आहेत ना, मग बॅकस्टेजवाल्यांना पण 2 पैसे वाढवून दे. हां, जिथे 100 मिळतात तिथे 200 द्या. बॅकस्टेजवाला खुश असेल तर तो आपल्यासाठी अजून चांगलं काम करेल, हे त्याचं मत असतं. आता पत्रापत्री तू करतोस आहेस, दिलीप प्रभावळकर आणि विजय कणकेंचं जे आहे ते अभिवाचन आहे बहुतेक, तर तो जो म्हणजे दिलीप प्रभावळकरांना बघणं म्हणजे एक पर्वणी आहे. आणि विजय कणकेंचं पण 100वं नाटक, एवढा जो दांडगा अनुभव, त्यांना तू मेकअप करतोयस वगैरे, तो किस्से कसे आहेत ते? दिलीप प्रभावळकरांसोबत काम करणं म्हणजे मी खरंच मोठं, माझ्या अंगावरती काटा आला. खरंच भाग्यवान म्हणजे काय मानतोय मी, कारण जेव्हा काही माहितीच नव्हतं, म्हणजे आपल्याला काही लोक अशी आहेत ना की ज्या लोकांना मी भेटेन असं मला कधीच नाही वाटलं होतं. म्हणजे जसं स्मिता तलवळकर आहे, दिलीप दादा आहेत, दिलीप प्रभावळकर, किंवा बरीच कलाकार असे आहेत ज्यांना लहान असताना टी व्हीवर पाहिलंय किंवा त्यांचे पिक्चर पाहिले. जसं चौकट राजा पाहिला होता दिलीप दादांचा चौकट राजा पाहिल्यानंतर आपण प्रभावित होतो, अरे काय मस्त काम केलं, वा वा छान छान. आणि तोच व्यक्ती जेव्हा डायरेक्ट आपल्या समोर मेकअपला बसतो, म्हणजे एक तो एवढा ट्रान्झिशन लगेच लगेच समोर असतो डायरेक्ट, तर तेव्हा एक मनात भीती येते की हा माणूस आपल्यासोबत काम करताना कम्फर्टेबल असेल का, किंवा तो त्याच्यासोबत काम करताना त्याला काय हवं आहे. किंवा माझं एक सवय आहे, मी प्रत्येक वेळेला काय करतो
की अगोदर म्हणजे त्या कलाकारांनी कोणासोबत काम केलं असेल तर त्यांच्याशी फोन करून जरा चर्चा करायची की बाबा ह्या व्यक्तीला काय गरज असते. म्हणजे बरोबर. जसं कुठला कंगवा वापरायचा ह्याच्यावर सुद्धा कलाकार डिस्टर्ब होतो कधी कधी. हे झालंय अरे हा कंगवा नको, मला असावायला लागतो. झालंय असं. हो बरंच म्हणजे होतं असं. प्रत्येकाची एक सवय असते सवय. की एखाद्याला बाबा रोल ब्रशच लागतो, एखाद्याला साधा कंगवाच लागतो. मग त्या साध्या कंगवांमध्ये सुद्धा जसं संजय नार्वेकरला सलून कंगवा येतो ना, एका हा. बाजूला जाड एका बाजूला बारीक, हं. तोच लागायचा. बाकी काही नको देऊ, मला तोच कंगवा पाहिजे तसा वाला. तर प्रत्येकाचं असतं. मग मी फोन करून ते विचारतो अगोदर की बाबा त्या व्यक्तीला काय हवंय, काय लागतं. मग त्या पद्धतीने मी अगोदरच ती आणून ठेवतो. म्हणजे अचानक जर त्या व्यक्तीने मागितलं की मला हे हवं आहे तर ते आपल्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे कुठलीच गोष्ट नाही आहे, नाही बोलण्यापेक्षा आहे हे बोलण्यामध्ये मला जास्त मजा येते. हा. आणि मग म्हणजे मग कसे आहेत दिलीप प्रभावळकर? म्हणजे मला त्यांची क्युरिओसिटी खूप आहे, कारण दिलीप की इतक्या प्रभावळकर वयामध्ये म्हणजे पण नाही ना, इतक्या वयात ते काम करतात महत्वाचं, हा. आणि त्याच्यानंतर रंगभूमीसाठी वेळ हा, देतात. हा. आणि इतका गोड माणूस, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की म्हणजे आंब्या हं. फणस, तू कुठल्याच गोष्टीला म्हणजे कधीही तू गेलास तरी तू त्यांना भेटलास आणि तू हसत बाहेर आलास, म्हणजे आला नाहीस हं. असं कधीच नाही होणार. तू गेलास भेटलास की तू हसतच बाहेर आला पाहिजे. कारण त्यांचं कसं आहे की विनोदी स्वभाव आणि त्यांचं म्हणजे काय म्हणतो, काही ना काही किस्से चालू असतात, काही ना काही विनोदी. म्हणजे मग त्यांनी एक किस्सा सांगितला होता एका पिक्चरला, ज्याच्यामध्ये लक्ष्मी आहे आपला अशोक सराफ होते, हं. ते होते. मला तर पिक्चरचं नाव नाही आठवत आहे, पण ते बँडवालीचे कपडे वगैरे हो, असे हो, होते, आठवलं. असं हा, काहीतरी हा, होतं. हा, हा. आणि त्यांना त्या पिक्चरमध्ये काहीतरी अशोक सराफांना 3 लागली. कॅरेक्टर्स आहेत ते. 3 character. विजय चव्हाण पण आहेत बहुतेक. बहुतेक, हा, हा, हा. विजय मला चव्हाण. आठवतं पिक्चर, मला तर आठवत नाहीये. बरोबर. तर अशोक सराफांना लागली टॉयलेटला, आणि गावात शूटिंग, हो. तेव्हा काही टॉयलेट वगैरे नाही. तर त्यांनी विचारलं कोणाला तरी की अरे लघवीला कुठे जाता येत नाही. तर त्या गावातला माणूस बोलला चला माझ्यासोबत, आणि त्यांनी एका ठिकाणी असं घेऊन गेला आवडेशाला, आणि तिथे म्हणाले हां इथे करा चालेल. तर अशोक सराफांनी चालू केलं. चालू केल्याबरोबर एक कोणतरी शाळेतला मुलगा होता, त्यांनी बघितलं, तर तो ओरडत गेला, ओ अशोक सराफ बघा इथे. असं जे झालं, आणि तो किस्सा जो रंगवून दिलीप काकांनी सांगितला, आम्ही जे काय हसत होतो मेकअप रूम मध्ये, मी इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे हा म्हणजे बोलतात की तेव्हा आम्ही सगळे, म्हणजे दिलीप काका पण तिथे होते त्यांच्यासोबतच, तर आम्ही सगळेजण पळालो आणि गावातल्या पोलीस चौकीत गेलो, आणि गावातल्या पोलीस चौकीत जाऊन मग आम्ही वॉशरूम केली. अरे पण बोलतात की तो किस्सा त्या मुलांनी आरडाओरडा करत जो गेला की अशोक सराफ असं असं करतात. आणि बरेच किस्से होत असतात. म्हणजे जसं आता कालच एक किस्सा आहे की डोअर कीपर पहिला आला फोटो काढायला की मी स्टाफ आहे, मला फोटो हवा आहे. तर ते म्हणाले ओके ओके हरकत नाही. तर त्यांनी एक फोटो दिला, तो बाहेर गेला, त्यांनी दाखवलं लोकांना की अरे बाकीच्या डोअर कीपर मी फोटो काढला. अजून 2-3 डोअर कीपर आले, त्या 2-3 डोअर कीपरला फोटो दिला. त्याच्यानंतर परत अजून 2-3 आले. तर दिलीप काका उठले आणि बोलले की अजून कोण बाहेर उभे आहेत. तर ते म्हणाले नाही नाही अजून कोण, आम्हीच. नाही कोण असेल तर गेट जवळ जा आणि जरा ओरडा की दिलीप प्रभावळकर फोटो देतात, लवकर या लवकर या. असं कोण असतील तर एकदमच घेऊन या, असे एक एक दोघं नका येऊ. तर ते म्हणजे बारीक बारीक पंचेस असतात ना, हे समोरच्याशी बोलताना ते इनोसंट बोलतात, पण बाजूच्यांना बरोबर कळत कळतं होते की काय हो, बोलतात. ते म्हणजे आणि कसं होतं की त्यांच्यासमोर आपण हसूही शकत नाही, पण ते आपल्याला हसू आपल्याला दाबून धरावं लागतं. मुश्किल स्वभाव आहे खूप एकदम. नक्की नक्की, खूप खूप. आता म्हणजे एक कालचा मोमेंट, म्हणजे आता तू पुरस्कार घेतलास आणि मी ऍक्च्युली मलाच खूप इथे आतून खूप भरून येते. तू स्टेटस ठेवत असतो साईंचे आणि बाबांचे पण प्रत्येक वेळा मी तुला टाकतो, पण त्या ह्याच्यावरती रिप्लाय पण करतो. तुला थोडंसं असं वाटलं की आत्ता मला इकडे आई माझी असणं खूप गरजेचं होतं? नक्की नक्की नक्की. म्हणजे मला भरून आलं राजेश. म्हणजे मी पाहिलं आईला तुझ्या, आणि काल एवढा इम्पॉर्टंट आपला, आणि एवढं सगळं तू 17 वर्ष जे काय तुझा अनुभव तू तिकडे टाकलास, काय वाटलं तुला? नाही कसं आहे की झाली एक
1-1.5 वर्ष झालं आई जाऊन. पण आई जेव्हा हॉस्पिटलला होती तेव्हा मला अजून आठवतंय की महाराष्ट्र शासनाचा बक्षीस समारंभ होता आणि औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला गेलो, तिथे कळालं की आई सिरियस आहे. बक्षीस समारंभ झाला, परत आलो, हॉस्पिटलमध्ये होते आई. तसं सर्टिफिकेट घेऊन तिला दाखवलं की तुझ्या मुलांनी कमवलाय. औरंगाबादला बक्षीस समारंभ असताना फोन आला की आई सिरियस आहे, हॉस्पिटलला आहे. भाऊ वगैरे होता तिथेच. तिथनं पुढे शो होता लातूरला. लगेच फोनाफोनी करून एका माणसाला बोलवलं लातूरला. मी तिकडनंच बक्षीस समारंभ संपवून मुंबईत आलो. ICU मध्ये होती. ICU मध्ये गेलो. तिला बोलता येत नव्हतं, दिसत होतं, कळत होतं. डोळ्यांनी ती इशारा करायची. तिला तेव्हा ते सर्टिफिकेट दाखवलं की म्हटलं सर्टिफिकेट मिळालं ह्या नाटकासाठी. शेवटचं ती बोलता तेव्हा बोलायची की मोठी ट्रॉफी घेऊन ये, मोठं बक्षीस घेऊन ये. ह्या वर्षी जवळपास तसं बघायला गेलं तर लाट लागली बक्षिसांची, फक्त ती नाही बघायला. नाही, मी तेच, म्हणजे हा विषय मला काढायचा नव्हता. पण मी पाहिलंय तुला की त्या प्रोसेसमध्ये किती त्या स्ट्रगलमधून आलायस, आणि आईला मी समोरून बघितलंय, आलोय तुझ्या घरी वगैरे. जे स्मित हास्य म्हणजे म्हणजे तिथून जी जायची वगैरे तिला मी पाहिलं. मी म्हटलं आज राजेश खूप मिस करत असणार आईला आपल्या, कारण की काल एवढा महत्वाचा विषय, म्हणजे झी नाट्य गौरव बसून वगैरे ते तिथे, म्हणजे तुला वाटलं असेल स्टेजवरून की इथे माझी आई असणं खूप गरजेचं होतं. नक्कीच. आणि माहिती आहेच की ती सोबत आहेच, आताही आहे. जी काही प्रगती होत आहे तिच्यामुळेच होत आहे. नक्कीच. आणि आशीर्वाद असणारच आहे आईचा. हा, म्हणजे मला पण थोडंसं भरून आलं काय, म्हणजे बोलते वेळीच मी हा प्रश्न विचारू की नको विचारू काय, म्हणजे पण मला वाटलं की हा विचारावा प्रश्न, कारण की हाच एक क्षण असतो की आपण ज्या व्यक्तीने आपल्याला इतकं सपोर्ट केलंय आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद तर असतोच, पण ती असली असती तर खूप अजून, म्हणजे म्हणतात ना, ती शेअर केलं असतं. हा, म्हणजे ते आपण बोलतो दुर्दर्शक योग झाला असता. ठीक आहे. आहेस, थोडं शांत आहेस एकदम. मध्ये तू एक फोटो टाकलेलास आपले, म्हणजे तो खूप जुना असा फोटो मुख्यमंत्र्यांचा, जेव्हा 2000 आय थिंक सो 19 की त्या 7-8 वर्षापूर्वीचा तो अनुभव, म्हणजे ते कसं आलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा तुला टचअप करायचं किंवा एक मेकअप करायचं? म्हणजे खरं सांगू, मला अजून एक तो दिवस आठवतोय की एक अननोन नंबरवरनं फोन आला. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आज तुम्ही काय करताय. तर मी तेव्हा दुपारची वेळ होती आणि मी हिरानंदिनी पवईमध्ये कथक डान्सचा प्रोग्राम होता. त्या कथक डान्सच्या प्रोग्रामसाठी काम चालू होते आणि त्यांनी मला विचारलं संध्याकाळी तुम्ही काय करताय 6 ते 7च्या दरम्यान. तर मी म्हटलं की काय झालं, म्हटलं काय काम काय. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला मलबार हिलला काम आहे. त्यांनी मला सांगितलं नाही की कोणाचं काम आहे, काय आहे, काही नाही सांगितलं. तर म्हटलं ओके, हरकत नाही, चालेल ना, येईन. तर त्यांनी सांगितलं की पण सामान चांगलं पाहिजे. सामान म्हणजे असं थातूर सामान आणू नका, चांगलं सामान आणू. तर म्हटलं ओके, आणतो चांगलं सामान. तर त्यांनी मला सांगितलं की किती वाजेपर्यंत पोहोचाल. तर म्हटलं पोचतो 7 बोललात ना, पण 7ला नाही शक्यता, पण 7:30पर्यंत पोहोचेल. मग मलबार हिलला कुठल्या बिल्डिंगमध्ये यायचं असं म्हटलं. तर त्यांनी म्हटलं बिल्डिंगमध्ये नाही यायचं आहे, वर्षा बंगल्यावर यायचं. मी म्हटलं वर्षा बंगल्यावर. मी शॉक झालो, कारण वर्षा बंगला म्हटलं तर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्या बंगल्यावर मला काय करायचं. ते म्हणाले वर्षा बंगल्यावर यायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा मेकअप करायचा. तर मी, माझ्या मित्र काही असतात जे असतात ना अवली गेली, तुला वाटलं की मी म्हटलं नक्की कोण बोलतं ते प्लीज सांगा, मस्करी नका करू, कारण अपेक्षाच नाही ना की ह्या माणसाबरोबर डायरेक्ट टच होणे. बरोबर. आणि इतके मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांना सोडून डायरेक्ट मला फोन येतोय म्हणजे. तर मी म्हटलं की नक्की कोण बोलतंय. ते म्हणाले मी
हे PS रेल्वे आपले MMRD मधून बोलतोय. अच्छा. MMRD मधून मला तुमचा MMRD ची तुम्ही कामं केली होतीत ना? मला हो केली होती. मला त्यांच्याकडनं तुमचा नंबर मिळाला आणि MMRDचा आपण एक मुलाखत घेतो बाई साहेबांची, त्यासाठी त्यांना टचअप हवं आहे. आणि मुलाखत घेताना त्यांच्याकडनं मुळात पहिलं पत्र येतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही येताना काय काय घेऊन या. प्रोटोकॉल्स म्हणतात. हां, अच्छा, बरोबर. म्हणजे तुम्ही येताना तुमचा कॅमेरा आणा, लाईट आणा, तुमचा मेकअप आर्टिस्ट आणा, हे त्यांचं ह्याच्यात लिहिलेलं असतं. त्यामुळे घेऊन ते करतील न करतील नंतरची गोष्ट, पण माणूस तिथे हवा. बरोबर, बरोबर. त्यांनी जर सांगितलं की बाबा मला हे पाहिजे आणि ते लिहिलेलं असेल आणि तुमच्याकडे नसेल तर ते अनलिगल आहे तसं बघायला. तर त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून मला घेऊन गेले. मला बोलले बघ करतील, म्हणजे ते बोलले ना करा तर करा, नाही करा तर नाही करा, तुझे पैसे तुला मिळतील. बरोबर. तर म्हटलं हरकत नाही. गेल्यानंतर योगायोग असा होता की जिथे आपण राहतो, जिथे हयात हॉटेल आहे सँटाक्रूजला, तर मी तिथे जिथे बसलो होतो ना, मला मराठा म्हणून काहीतरी गेट आहे त्यांचं. त्या गेटमधनं मला त्यांनी नाव बिव, अगोदर त्यांचं नाव बिव नोंदणी असते, कोण कोण माणसं येणार आहेत, तर नाव विचारलं, आतमध्ये सोडलं, बसलो. तर मला तिथनं ऐकायला येत होतं की मुख्यमंत्री आता निघतायत. तर मला ते हयात हॉटेलमधून म्हणजे सँटाक्रूजवरनं ते वर्षा बंगल्याला यायला तसं बघायला 1.5 तास लागतो. बरोबर. अवघ्या 15 मिनिटामध्ये ते हयात हॉटेलमधनं वर्षा बंगल्यावर पोचले. आणि ते पोचताना सुद्धा मला प्रत्येक सिग्नल तिथे ऐकायला येत होतं की आता कुठे पोचले. तर त्याच्यामध्ये आता मराठा कॉलनीत आहे, आता टीचर्स कॉलनीत आहे, आता बांद्रा खेरवाडीला आहे, असं मला ते कळत होतं. आणि 15 ते 20 मिनिटानंतर सगळी यंत्रणा धडपड हालायला लागली. तर म्हटलं काय झालं, आणि बघतो तर आले. चला. तोपर्यंत सगळं सेटअप लागलेला होता. सेटअप लागल्यावरती जो आमचा मेन होता तो त्यांच्याशी बोलला. ते बोलले काय बोलायचं, तर असं मेट्रो प्रकल्प चालू आहे, त्या प्रकल्पामुळे काही अडीअडचणी होत असतील तर सांभाळून घ्या, तुमच्या सेवेसाठीच आपण करतोय, इतकंच बोलायचं. ओके. तर त्यांनी विचारलं की मेकअपचं कसं काय, तर ते बोलले कुठे मेकअप म्हणून. तर मी तिथेच उभा होतो. ते बोलले काय, तर त्यांनीच बोला ये पटकन पटकन. तर मी अगोदरच एकाला सांगितलं होतं की मला बाजूला उभं राहून फोटो, मला अजूनही माहीत नाही, मला खूप घाणेरडी सवय आहे. कुठल्याही कलाकाराच्या बाजूला उभं राहून फोटो काढण्यापेक्षा आहे ना, मला जे वर्किंग स्टिल असतात मी काम करतो त्याच्यावर, आणि मग फोटो काढायला मला आवडेल. बरोबर. असे बाजूला उभं राहून तर कोणीही फोटो काढतं. ह्याच्यामध्ये काय होतं की मग तुम्हाला कुठेतरी भेट दिसली असतील म्हणून तुम्ही फोटो काढता, पण वर्किंग करताना जो फोटो असतो याचा अर्थ काय असतो की तुम्ही त्या व्यक्तीवरती काम करताय. बरोबर. आणि मी एकाला सांगितलं होतं की मोबाईल दिला होता, म्हटलं माझा फोटो काढ, मेकअप करतो. तर मेकअप करताना त्यांनी पहिले 1-2 फोटो क्लिक केले. त्याच्यानंतर त्यांचं लक्ष गेलं साहेबांचं, मोबाईल बंद, फोटो नाही काढतो. तेव्हा काहीतरी प्रकरण झालं होतं. कुठल्या तरी नेत्याला कंगवा फिरवताना की त्याचं काहीतरी इश्यू झाला होता. तर ते बोलले नाही फोटो काढायचा नाही. तर मग तो आमचा जो मेन आहे तो बोले नको फोटो काढ, पण तोपर्यंत 1-2 फोटो झाले होते काढून. त्यामुळे ती इमेज जी आहे, तो फोटो काय तो माझ्याकडे अजूनही आहे, माझी आठवण म्हणून. पण तो फोटो मी कधीच बाहेर रिव्हील करत नाही, कारण माहीत नाही मला की त्या फोटोमुळे काही बवाल किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतील, किंवा असं करताना ही मोठी लोक स्वतःला जपतात. बरोबर. की ती लोक म्हणजे बरीच बोलणारे काही बोलतात, म्हणजे पैसा कुठेही उधळतात, असे ते असतं त्यांचं. त्यामुळे तो फोटो मी खूप दाखवतो, पण मी तो रिव्हील खूप कमी करतो. आता तुझ्या प्रोफेशन बद्दलच बोलू आपण. जे आता तो म्हणजे एक रंगभूषा करणं म्हणजे काय इतकं हे सोपं काम नाहीये. म्हणजे ते माणसाचं पूर्ण जो नॉर्मल माणूस असतो, मी पण एक तो अनुभव घेतलास, मला तुम्ही साईबाबा म्हणवलेलास, आणि तो किस्सा मला आवर्जून तुला सांगायला आवडेल की आपण दांड्याचा शो होता तो, आणि ती वॉक होती, पदयात्रा होती साईबाबांची पूर्ण. आणि तू मला ते म्हणजे मी आता असं, आणि मला एक सर्टन एक ट्रान्सफॉर्मेशन एकदम असं झालं साईबाबांचं मध्ये. आणि तुला आठवत की नाही किस्सा मला माहिती नाही, मला बसवलं गेलेलं आणि तू माझ्या पाठी होतास, आणि मी बोललो राजेश आता करायचं काय, साईबाबा सगळे म्हणतात पाया पडतायत माझे.
तर तू मला इतकं बोललेलंस, मला आठवत नाही तुला आठवते की नाही, तू मला मंगेश काळजी नको करू, तू फक्त त्यांचं नाव घे, जी काय त्यांची पायाची जी काय ते पाया पडतात ती इच्छा तिथे त्यांची पूर्ण होईल, नक्की तू नक्की. मला बोललेलं असते. तर हेच मी म्हणतो ना, हे एक एक म्हणजे एक मी भारावून गेलेलो कॅरेक्टर, एक म्हणजे नॉर्मल मंगेश, त्याच्यानंतर तो साईबाबाच्या वेषांतरमध्ये आला, हे जे ट्रान्सफॉर्मेशन येतं आणि ते कॅरेक्टरला एक म्हणतात ना, एक तर सोपं नसतं ते. तर असं कुठला कॅरेक्टर तुला वाटलं की नाही मला थोडंसं ना खूप विचलित करते की होईल की नाही माझ्याकडून, असं कुठलं चॅलेंजिंग कॅरेक्टर आलं तुझ्यासमोर? असं चॅलेंजिंग कॅरेक्टर बरी झाली, हा. म्हणजे करताना भीती वाटते किंवा हा. कसं होईल, हा. काय होईल, हा. किंवा दिसताना समोर चांगलं दिसेल का. तसं चॅलेंजिंग कॅरेक्टर म्हणजे मी सुरुवातीला असताना एक आधिपश्य म्हणून एक नाटक करायचो, ज्याच्यामध्ये ॲडिपस रेक्स म्हणून एक हे आहे त्याचं होतं. तर त्यामध्ये कसं होतं की जो राजा होता तो राजा लहान असताना त्याला सोडलेलं असतं, आणि तो नंतर जेव्हा मोठा होतो आणि त्यानंतर तो एक राज्य जिंकतो, बरोबर. आणि तो एक राज्य जेव्हा जिंकतो त्या राज्यावरती तो स्वतःचं राज्य हे करतो की बाबा हे राज्य मी जिंकलं आहे. आणि ते राज्य जिंकल्यानंतर तिकडची जी राणी असते त्या राणीसोबत तो लग्न करतो. तर त्या नाटकाचं विशेष असं होतं की त्या नाटकामध्ये जी राणी आहे हे त्यालाही माहिती नसतं की हे राज्य लहान, आपण इथेच जन्मलो आहोत, लहान असताना ह्या राज्यातनं आपल्याला बाहेर काढलं गेलं आहे, आणि त्यानंतर तो मोठा होतो आणि तेच राज्य जिंकतो. आणि ते राज्य जिंकल्यानंतर जी राणी आहे ती राणी म्हणजे त्याची आईच असते, हो. आणि तो आईसोबत लग्न करतो. आणि हे त्याला काही कालांतराने कळतं की अरे जिने मला जन्म दिला तिच्यासोबत मी लग्न केलं आहे, आणि मग त्याचा पश्चाताप म्हणून तो स्वतःचे डोळे फोडतो आणि हे ऑन द स्पॉट करतो स्टेजवर. तर ते कसं करायचं, काय करायचं, मग त्यासाठी मग डोकी चालवणं चालू होतं की बाबा काय करूया, की ऑन द स्पॉट जर डोळे फोडले तर त्याच्यातनं ब्लड आलं पाहिजे, डोळे फुटलेले दिसले पाहिजे. मग त्यासाठी काय करू, मग त्यासाठी आम्ही प्रत्यक्षाला नवीन ट्रिक करायचो की काही कॉटनमध्ये ब्लड टाकून करा, किंवा कधी कधी कांद्याची जी पात असते जी पूर्ण सफेद असते तर ती चिटकवायची, जेणेकरून कसं डोळे फुटल्यानंतर तुझं बुबुळ राहत नाही, पांढरापणा सगळा येतो किंवा डोळे पूर्ण फुटले जातात. तर असं काय काय नवीन किस्से करत राहायचो की भाल्याच्या टोकालाच काहीतरी लावा जेणेकरून ते लावल्यानंतर त्याचं ब्लड खाली येईल. ओके. असे काय काय किस्से आम्ही ट्रिकी करत. पॉइंट्स Tricky points, हा. किंवा अजून एक हे आहे, म्हणजे खेळो म्हणून एक नाटक होतं जे आत्ता स्नेहल शिरम करत होती. तर त्यामध्ये तिला विचित्र बाई दाखवायची होती, ज्यामध्ये ती ओव्हर द बोर्ड म्हणतो ना आपण की फोड आले आहेत, म्हणजे पूर्ण चेहरा ओव्हर द बोर्ड आहे, बघता क्षणी जरा किळस येईल असं. मग त्यासाठी काय करायचं, कारण कसं आहे की करण्यासाठी खूप आहे पण त्यासाठी पैसाही जातो. म्हणजे जसं लेटेक्स म्हणून एक प्रकार आहे मेकअपचा, तो त्या पद्धतीने केलं तर त्यांनी खर्च खूप आहे. शेवटी नाटक आहे त्यामुळे बजेट पण कमी आहे. मग कमी बजेटमध्ये काय करता येईल, मग तुम्ही काही टिश्यूज वापरा किंवा काहीतरी बाकीचे काही असे प्रकार असतात खाण्याचे प्रकार जे ते वापरा, म्हणजे च्युइंगम्स असतील, फेविकॉल्स असेल, असे काय काय गोष्टी वापरून ते दिसायला चांगलं दिसणार पण तुम्ही बजेटमध्ये तुम्ही ते काम करू शकता. असे असतात काय काय. सर्कस म्हणजे आता चित्रपटामध्ये पण तू खूप कामं केलीस आहे, म्हणजे रंगभूषा केलंय. सर्कसचा काही किस्सा, तो कसा ते युनिट वाईज वाटतं ते चालतं त्यांचं, तो किस्सा कसा केलास तू? सर्कस पिक्चर जेव्हा करत होतो रणवीर सिंगचा, तेव्हा डिरेक्टर वगैरे सगळे जॉली असतात. म्हणजे डिरेक्टर आपला रोहित शेट्टी होता. आमचं शेवटच्या टप्प्यावरती शूटिंग चालू होतं आणि साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून जो असतो तो साऊंड रेकॉर्डिस्ट एक हौशी होता, म्हणजे त्याला ॲक्टिंगची हौस होती. तर तो गेला रोहित शेट्टी जवळ आणि मला, सर मुझे भी कुछ काम रहेगा तो बोलो ना, मैं भी एक्टिंग करता हूँ, मैं हमारे गांव में बहुत काम किया. तर त्याला ते लोक शहाणे असतात, त्यांना माहिती. त्यांनी लगेच बोलवलं असिस्टंट डायरेक्टर, इधर आ, इसको काम करने का, इसको एक्टिंग करने का, इसको एक्टिंग के लिए भेज दे. तर तो पण असिस्टंट डायरेक्टर पण शहाणा, तो बोले सर इसको कौन सा रोल देने का है. तर सर बोले हाँ जोकर का दे देना.
अपने सब 10-12 जोकर है उसमें खड़ा हो जाएगा. तर तो पण भाई खुश. अरे डायरेक्ट सरने बोलाय काम करणे मिलेगा आणि मोठ्या पडद्यावर दिसणार 70-70 वरती. तर ते गेला. तर असिस्टंट डिरेक्टरने मला बोलवलं. बोलतो कारण मी आम्ही फेस पेंटिंगसाठी होतो. म्हणजे जे काही पेंटिंगची चेहऱ्यावरची जी कामं होती त्या डिपार्टमेंटला मी होतो. तर मला त्यांनी बोलवलं. मला बोलला की इसको जोकर का मेकअप कर असं बोललं. तर म्हटलं हां करतो. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी जेन्युअन मी त्या पद्धतीनेच काम करलं. मी जोकरचा मेकअप करायला सुरुवात केला. त्याच्यानंतर मध्येच आला तो आणि बोलतो इधर तुझे सर बुला रहे. तर मला त्यांनी जो टेंट होता त्या टेंटमधनं बाहेर बोलवलं आणि बाहेर बोलवलं. त्यांनी सांगितलं की सर ने से इसको ऐसे ही बोला इसको डिटेलिंग में मत काम कर, बरं ऐसा ही काम कर, जोकर बना. आणि जोकर बना आणि बोला आणि मला बोलतो इसके सर पे है ना इधर एक चीज़ लिखना है, लिख सकता है तू. मला हाँ लिख सकता हूँ, क्या हो गया. तर आता चॅनलमध्ये आपण बोलू शकतो की नाही माहीत नाही, पण त्यांनी सांगितलेलं इथे की इथे ना म्हणून लिही की इथे प्रॉपर लिही इंग्लिशमध्ये की असं लिही. तर मी म्हटलं सर उसको समझ में आएगा तो कुछ नहीं मैं है ना. तर म्हटलं ओके. मेकअप करता करता काय करायचं इथं काम करता करता मध्येच एक शब्द इथे लिहायचा, परत दुसरं काम करायचं. म्हणजे त्याला कळायला नको की इथे काहीतरी लिहितोय प्रॉपर. परत काम करता करता दुसरं काय शब्द लिहायचा. असं करत प्रॉपर तयार केला. तयार झालं होती. तो बोला अरे दिखा आईना दिखा कैसा दिखतो. नहीं आईना नहीं दिखाऊंगा, असिस्टंट डायरेक्टर के पास जा, वो तुझ्या आईना दिखाएगा. तर असिस्टंट डिरेक्टरकडे गेलो. असिस्टंट डिरेक्टरकडे गेल्यानंतर म्हटलं हे सही आहे, हा एक नंबर. मग तो त्याला घेऊन पूर्ण युनिटभर त्याला घेऊन फिरवत होता. आणि त्याला म्हणजे रोहित शेट्टीकडे पहिला नेला. रोहित शेट्टीकडे नेला की रोहित शेट्टी म्हणजे धो हसायला लागला. म्हणजे तो असं झालं की क्या कोण बोला ये, मैं खाली जोकर मनाने बोलत ना. तर तो असिस्टंट बोला मैंने बोला उसको लिखने. तर ते असतं म्हणजे एकापेक्षा एक असतात ना. त्यांना माहिती युनिटमध्ये शेवटी जी धमाल मस्ती असतं ती होतच असतं. आता म्हणजे नाटक म्हटलं एक प्रोसेस आहे. म्हणजे कास्टिंग झालं, म्हणजे डिरेक्शन झालं, हे सगळ्या प्रोसेसमध्ये येतात. मग तुझ्या टायमाला म्हणजे तुम्ही जेव्हा मेकअप पाहिजे मला असं, तर तुमची पण अशी काय रिडिंग वगैरे तुम्हाला पण असं काय प्रोसेसमध्ये जावं लागतं? प्रोसेसमध्ये नक्कीच जावं लागतं. कारण कसं आहे की इनिशियल पासून सांगितलंच म्हणजे लोकांना कळेल की ही काय प्रोसेस आहे. नक्कीच कसं आहे की पूर्वी कसं व्हायचं की पूर्वीचे मेकअप आर्टिस्ट आहेत ना, हे स्क्रिप्ट मागून घ्यायचं, स्क्रिप्ट द्या. बरोबर. मग ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळायचं की कॅरेक्टर्स काय आहेत, कॅरेक्टरची गरज काय आहे, कॅरेक्टरला काय केलं तर ते कॅरेक्टर उभं राहील. बरोबर. पण आता कसं असतं की आता तुम्ही मुळात स्क्रिप्ट तुम्हाला पूर्वीच्या स्क्रिप्ट खूप जाड जास्त असायचे. बरोबर. आता स्क्रिप्ट तशा येत नाही. त्यामुळे स्क्रिप्ट आता कसं असतं की तुम्ही रंगीत तालमीला जरा किंवा रिहर्सलला जरी गेलात तरी तुम्हाला एक अंदाज येतो की कॅरेक्टर्स काय आहेत. बरोबर. डिरेक्टरशी बोलणं होतं. डिरेक्टरशी बोलणं झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की त्याची रिक्वायरमेंट काय डिरेक्टरचे, किंवा मी आपलं काय असेल तर आपलं सुझाव आपण देतो, किंवा आपण काही चांगलं असेल तर सांगतो की सर असं नाही तर असं केलं तर चांगलं होईल किंवा सोपं होईल. नाटक मुळात कसं आहे की जितकं तुम्ही सोपं करून लोकांना दाखवाल ना तितकं छान होईल, किंवा तुम्हालाही ते करायला सोपं पडतं. बरोबर बरोबर. म्हणजे कधी कधी चेंजेस असतात. तर त्या चेंजेसमध्ये सुद्धा की ह्या शर्टच्या नंतर हा शर्ट घालायचा ना, मग हा शर्ट अगोदरच घालून ठेव, त्याच्यावर हा घाल, हा काढला की हा पटकन तू एंट्री करू शकतोस, किंवा ब्लॅकआउटमध्ये चेंज असतात. बरोबर बरोबर बरोबर. तर तेव्हा ही डोकी लावावी लागतात की बाबा हे असं केलं तर खूप छान आहे किंवा खूप बरं होईल. बरोबर. तर ते तसं एक हे असतं. मग त्यानंतर ते कॅरेक्टर उभं करण्यासाठी मग ती धडपड चालू असते की त्यासाठी काय मिशी लागेल किंवा काय दाढी लागेल किंवा कुठला वीग लागेल की ज्यामुळे ते कॅरेक्टर उभं राहील. बरोबर. आणि रंगभूषाकार एक असा व्यक्ती आहे की हा दुवा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर कलाकार असेल आणि नटराज असेल ह्याच्यामधला दुवा आहे. जे नटराजाकडनं येतं ते रंगभूषेच्या माध्यमातून कलाकाराला जातं. किंवा कलाकार पण मेकअप झाल्यानंतर जो काही नमस्कार करतात
हा नमस्कार रंगभूषा जो रंगभूषाकार आहे त्या रंगभूषाकाराकडनं तो नटराजाला जातो. त्यामुळे तुलाही मी ते जे म्हटलं होतं साईबाबाच्या वेळेला की एखाद्या व्यक्तीला तोच व्यक्ती नॉर्मल जर फिरला तर कोणी पाया पण नाही पडणार, बरोबर. पण तोच व्यक्ती कॅरेक्टरमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये ते देव पण येतं. लोक त्याला तो देव आहे असं समजूनच पाया पडतात. त्यामुळे कसं आहे की जेव्हा जेव्हा म्हणजे माझंही तेच आहे, आताही जेव्हा जेव्हा कोणी मला रंगभूषा झाले तर पाया पडतात तर मीही तोच नमस्कार पुढे मनातल्या मनात स्मरण करून मी पुढे पाठवून देतो. वा 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 वा. आता प्रोसेसबद्दल आपण म्हटलंच सगळ्या गोष्टी वगैरे, तर मला असं एक विचारायचं आहे तुला की आता तुझं नेमकं आता पुढे आता एक प्रॉस्पेक्ट आहे, म्हणजे एक टार्गेट असतो ना की आपल्याला एक आता इथपर्यंत आलोय, आता बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये आता म्हणजे म्हणतात ना सगळे आता ओळखायला लागलेच राजेश राजेश राजेश. आता राजेश पुढे 5 वर्षात कुठे बघतोय स्वतःला? पुढे 5 वर्षात कुठे बघतोय म्हणजे मी मेकअप इंडस्ट्रीमध्येच आपल्याला प्रत्येकाचं असतं की म्हणजे मी एक व्याख्यान ऐकलं होतं महाराजांचं, ज्यामध्ये त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही जिथे कुठे काम कराल, ज्या क्षेत्रामध्ये काम कराल, कुठेही काम करा, त्या क्षेत्राचा म्हणजे काय बोलतो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही राजे व्हा किंवा मेन तुम्ही मोठे कसे व्हाल हे बघा. तर आत्ता मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये जितकी प्रगती आपल्याकडनं होईल किंवा जितकं काही लोकांना देता येईल, जितकं काही आपल्याकडनं शिकवता येईल तितकं करण्याचा मानस आहे डोक्यात. तरी म्हणजे कसं आहे की मोठं होण्यापेक्षा तुम्ही मुंगी होऊन साखर खा आणि लांबपर्यंत जा. बरोबर. म्हणजे माझं मत आहे की म्हणजे जसं बोलतो ना की मोठे व्हा आणि तिथेच राहा, असं राहण्यापेक्षा लहानच राहा पण जर्नी लॉंग पर्यंत तुम्ही काम करा. हे माझं हे आहे. आता 50+ नाटक केलेस म्हणजे साधारण किती प्रयोग झाले असतील? म्हणजे मला खूप मगापासून तो प्रश्न आहे म्हणजे ते कुतूहल आहे. प्रयोग तसे सगळ्यांचे बघितलेत ना मिळून तर ते लाखोंनीच झाले असतील नक्कीच. काय म्हणतो? हा नक्कीच. पण आता 50 पेक्षाही जास्त नाटकं झाली, पण त्यामध्ये लक्षात राहणारीच काही नाटकं आहेत जी नाटकं अजूनही लक्षात राहतात किंवा अजूनही त्याच्यामधले काही जे काही कलाकार आहेत हे लक्षात राहतात. ज्याच्यामध्ये विजय चव्हाण आहेत, म्हणजे तिचा दादला आणि मधला म्हणून मी नाटक करत होतो. त्या नाटकामध्ये विजू मामा जेव्हा भेटले तेव्हाही तेच की विजय चव्हाण इतकं नावाजलेलं नाव, त्यानंतर विनोदी आपल्यासोबत कसे राहतील, पण तेव्हा त्यांनीही तेच केलं की जे एकदम विनोदी स्वभावामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं. म्हणजे इतकी मजा यायची त्यांच्यासोबत काम करतं की किस्से ऐकायला मिळायचे. म्हणजे त्यांनी मला किस्सा सांगितला होता, बोलतो मी मिलमध्ये कामाला होतो, मला मिलमध्ये कामाला असताना मी जेव्हा चित्रपट वगैरे करायचो तर मिलमध्ये आम्ही दोघंच जण, आम्हाला दोघांसाठीच मोठा गेट ओपन व्हायचा. मी म्हटलं म्हणजे, कारण मिलमध्ये एक छोटा गेट असतो जिथनं पब्लिक येतं, असं एक मोठा गेट असतो जो फक्त साहेबांच्या गाडीसाठी पास व्हायचा खोलायचा. म्हटलं म्हणजे दोघांसाठी म्हणजे बोलतात आमच्या पूर्ण मिलमध्ये आम्हाला दोघांकडेच गाड्या होत्या, एक तर तो साहेब आणि दुसरा मी. तर म्हटलं मग तुम्ही काय कुठल्या लेवलला पदाला? नाही मी कामगार होतो. बोलतो मी कामगार, पण मी तेव्हा चित्रपटात काम करत असताना. तरी ते काम करत होते? हो, मिलमध्ये काम करून ऍक्टिंग करायचं. तर बोलतात की मी तेव्हा गाडी घेऊन जायचो तेव्हा सगळे कामगार बघायचं की अरे वा कामगार गाडी घेऊन येतो फोर व्हीलर. म्हणजे मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट. आणि ही गोष्ट ऍक्च्युली हे साध्य होऊ शकतं. नक्की. म्हणजे पूर्वीचं आता थोडासा ट्रेंड बदलला. आता मला सांग, आताचं जे रंगमंच म्हणू दे किंवा एक एंटरटेनमेंट इंडस्ट्री असू दे, ही कशी बदलते? म्हणजे जसं आपण जसं म्हणतो काळाप्रमाणे बदललं पाहिजे, आणि हे नक्कीच आहे, बदललंच पाहिजे. कारण कसं आहे की रंगभूमीवर नवीन नवीन टेक्निक येतात, नवीन नवीन डिरेक्टर्सचे काय म्हणतो आपण, नवीन नवीन स्क्रिप्ट आहेत किंवा नवीन नवीन नाटकं आहेत.
तर त्या पद्धतीने नवीन नवीन टेक्निक्स पण येतात. म्हणजे बरोबर बॅकस्टेजला पण तसेच नवीन टेक्निक येतात बरोबर की कमी वेळेमध्ये कसं होईल, त्यामुळे अजून पब्लिक कसं खुश होईल हो. की बाबा अरे हे कसं झालं, हे कसं झालं. जसं सही रे सहीमध्ये माणूस इकडचा इकडे हो. चेंज होतो, हे कसं झालं. तर त्या पब्लिकमधून जेव्हा रिस्पॉन्स येतो की अरे हे मस्त आहे, तर ते यश असतं की ते डिरेक्टरचं यश असतं, त्या कलाकाराचं यश असतं की हे कमी वेळात झालं. आणि त्याच्याही पेक्षा त्या यशासाठी मागे जी काम करणारी लोक आहेत त्या लोकांसाठी, म्हणजे जे आम्ही म्हणतो रंगमंच कामगार, हा तर ती लोक जी काम करतात त्या कामामुळे कलाकार दिसतो पुढे. बरोबर 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 मग ज्याच्यामध्ये कोणी असेल, प्रॉपर्टीवाला असेल, मेकअपवाला असेल, कपडेपट म्हणजे इस्त्री करणारा असेल, लाईटवाला, म्युझिकवाला, सगळेच. ओके. आता जे यंग जनरेशन येणार आहे, म्हणजे कॉलेजमधून नुकते पासआउट होतात, म्हणजे एकांकिकामध्ये असतात वगैरे, त्यांना हे फुल फ्लेज करिअर दिसतं की आता आपण एक रंगभूषाकार वगैरे एक घेऊन जाऊया. तर त्या लोकांसाठी कसं तू म्हणशील, काय म्हणशील की कसं प्रोसेस आपण दिली पाहिजे किंवा काय म्हणजे आहे? आत्ता तसं सांगायला गेलं तर म्हणजे एक दुःख असं आहे की सगळ्यांना फेम हवं आहे, सगळ्यांना मोठं व्हायचं. बरोबर कलाकार म्हणून जेव्हा जेव्हा एकांकिकेमधून जेव्हा येतात तेव्हा काही मोजकेच वर्षासाठी ते लोक बोलतात की मी हे काय कायम नाही करणार मी, पण मला ॲक्टर बनायचं. म्हणजे बरोबर अजूनही काही मुलं आहेत जी बॅकस्टेज करतात, ज्यांना विचारलं की तू बॅकस्टेज आता फुल फ्लेज करणार, नाही, मला ॲक्टिंग करायची आहे, पण मला काही काम नाही म्हणून मी बॅकस्टेज करतो. हो, म्हणजे एक ऑप्शन पण म्हणून शोधतात. आत्ताच्या ह्या मुमेंटला आता असं कोणीच नाही की जो डायरेक्ट बोलतो की मला मेकअप आर्टिस्टच बनायचं अच्छा किंवा मला हेच काम करायचं. असं खूप कमी लोक आहेत. कारण कसं आहे की त्या लोकांना असं वाटतं की यामध्ये करिअर नाही आहे. पण मला अजूनही आठवतंय दीनानाथला माझ्या एका मित्राने, त्या बॅकस्टेज आम्ही दोघेही बॅकस्टेज करायचो, तर तो मला म्हणाला की तू किती वर्ष काम करणार इथे. तर म्हटलं म्हणजे, तर बोलतो नाही मी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जॉब मिळाला की मी हे बॅकस्टेजचं काम सोडणार. तर म्हटलं नाही मी नाही सोडणार. तर म्हटलं का. तर म्हटलं मी करिअर म्हणून मी बघतोय, हो, मी बरोबर इथे. बरोबर कारण माझा फोकस मी करिअर म्हणून हो. मी या लाईनमध्ये काम करायचं आहे, तेव्हा बॅकस्टेज करत होतो. पण मला मेकअप आर्टिस्ट म्हणून माझी ग्रोथ दिसत होती की मी होणार, मला बनायचं आहे. तर तीही काही लोक आहेत जी अजूनही फेसबुकला किंवा इंस्टाला ॲड आहेत. ती लोकही ते जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात की तू तुझं स्वप्न साध्य केलंस किंवा तू तुझं स्वप्न जे आहे हे मिळवलंस, की तुला जे करायचं आहे. माझं एकच मत आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे हे तुम्ही एका ठिकाणी उभे राहून करा. तुम्ही चार ठिकाणी पाय ठेवलात किंवा 2 ठिकाणी आपण म्हणतो जसं मराठीत हो 2 दगडावर पाय देऊन उभा आहे, हो, तर असं कधीच करू नका. बरोबर ठीक आहे, तुम्हाला वाटतंय की हा दगड कधी गेला तर हा दगडावर मी उभा राहील, पण तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की माझा दगड, ज्या दगडावर मी उभा आहे तो दगड कधी झालणार नाही. बरोबर बरोबर हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि तुम्ही काही येऊन दे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, काही येऊन दे, किती हे येऊन दे, म्हणजे काय म्हणता आपत्कालीन दिवस येऊन दे, तुम्ही हलू नका. तुमचं स्वप्न किंवा तुमचा गोल तुम्ही धरून ठेवलात तर ते तुमच्या जवळजवळ हळूहळू येत असतं. म्हणजे स्वाभाविक आहे. मी बघतोय आता तुला गेले 16 वर्षापासून मी बघतोय तुला, तुझी ती प्रोग्रेस, ते जे काय आहे ते मी पाहिलंय. आताच तुला अखिल भारतीय नाट्य परिषदेचा तुला जे नाटक आहे गोष्ट संयुक्त संगीत मानपनाची, त्यासाठी तुला जे सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार हे पुरस्कार मिळाला. परत झी नाट्य गौरवचा पण ते पुरस्कार तुला मिळाला. आणि आता सरकारचं जे आहे ते सरकार मान्य जे पण आहे ते तुला पुरस्कार मिळतंय. तर नेमकं हे जे पुरस्कार जे मिळण्यामागे तुझी मेहनत म्हणजे काय, म्हणजे खूप आहे, चॅलेंजिंग असणार, त्यासाठी तुला ते मिळालंय. तर कसं या पद्धतीने सांगशील तू या गोष्टीला? बरेच पुरस्कार मिळालेत यावर्षी. तर म्हणजे मला यावर्षी 2 नाटकं जी आहेत, ही 2 नाटकं मी आवर्जून सांगेन की 2 नाटकं यावर्षी मला जी मिळाली आहेत, तर त्या नाटकांमुळे मी स्वतः तर खुश आहेच, पण त्या 2 नाटकांमुळे मला बरंच काही मिळालं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये संयुक्त मानपनाची असेल किंवा वरवरचे वधूवर असेल, ही 2 नाटकांमुळे यावर्षी म्हणजे मी स्वतः खुश आहे की ही 2 चांगली नाटकं माझ्याकडे आहेत. बरोबर. आणि लोकांनाही सांगताना मला एक प्राऊड येतो की
ह्या नाटकांचं रंगभूषाचं काम जे आहे ते मी करतोय. बरोबर बरोबर. तर संयुक्त मानापमानाची म्हणजे ह्या नाटकाचं मी जेव्हा रंगभूषेसाठी मला जेव्हा बोलवलं तर मी सगळ्यात महत्त्वाचं आभार मानेन जे अनंत पणशीकर म्हणून आहेत, त्या नाटकाचे प्रोड्युसर म्हणता येतील. आणि त्याच्यानंतर दुसरं मी थँक्स बोलेन ते ऋषिकेश जोशी डिरेक्टर. कारण हे 2 जण असे आहेत, ह्या 2 जणांनी सांभाळलं आहे मला. बरोबर. म्हणजे खरंच सांभाळलं आहे. कारण कसं असतं की बराच मोठा डोलारा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण पोचू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मागे जी माझ्यासोबत काम करणारी टीम आहे, म्हणजे हेअर ड्रेसरची टीम आहे किंवा मेकअप आर्टिस्टची टीम आहे, ही टीम काम करते. ज्या ठिकाणी मी नसेन तेव्हा ती मुलं तिथे काम करतात आणि त्या मुलांना सांभाळून घेणं ही ह्या लोकांनी सांभाळून घेतलं, म्हणून ह्या लोकांचं खरंच धन्यवाद. ओके. या नाटकात जेव्हा गेलो मी, जेव्हा रंगीत तालमीला गेलो तेव्हा ह्या म्हणजे हे नाटक बघतानाच अंदाज आला की हे नाटक खूप असं किचकट आहे, अडगळीचं नाटक आहे. म्हणजे हे कॅरेक्टर झालं की तोच व्यक्ती येतो, दुसरं कॅरेक्टर, तिसरं कॅरेक्टर. आणि त्या नाटकामधचं विशेष असं आहे की त्या नाटकामध्ये 12 ते 15 कलाकार आहेत. हो. पण ते 12 ते 15 कलाकार कमीत कमी 40 लोकांच्या भूमिका करतात. बापरे. 40 कलाकार तिथे स्टेजवर उभे केले जातात फक्त कमी माणसांमध्ये. मग ते 40 कलाकार उभे करण्यासाठी सगळ्यात मोठा जो वाटा आहे हा कॉस्ट्युमचा आहे. त्याच्यानंतर मग मेकअपचा आहे. त्यानंतर सेट चेंजिंग जे काही होतं त्याचंही आहे. सगळ्यांचं खालीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. कारण ते कॅरेक्टर जेव्हा उभं राहतात तेव्हा त्या पद्धतीने त्यांचे कॉस्ट्यूम असेल, त्यांचे काहीतरी मेकअप असतील, त्यांचे बाकी मागचं बॅकग्राऊंड असेल जे काही, तर त्यामुळे ते कॅरेक्टर उठून दिसतं. आणि तो काळ कधीचा, म्हणजे तो ऐतिहासिक काळातला ती गोष्ट आहे ती? ऐतिहासिक काळ नाही म्हणता ना, ऐतिहासिक काळाच्या नंतर म्हणजे जेव्हा संगीत नाटकं चालू झाली, म्हणजे 1800चा काळ जो काही. येस नक्की. म्हणजे जेव्हा बालगंधर्व आणि बाकी संगीत नाटकं जेव्हा चालू होती तर हा तेव्हाचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये कसं आहे की ही जी गोष्ट आहे ही गोष्ट संगीत मानापन म्हटल्यावरती लोकांना वाटतं संगीत मानापन नाटक असेल, पण हे नाटक नाही आहे. तर ह्या नाटकाच्या मागे जी एक गोष्ट झाली, म्हणजे गोष्ट होती, ती गोष्ट ही दाखवलेली आहे. म्हणजे तेव्हाच्या काळात जेव्हा देश स्वतंत्र होत होता तेव्हा टिळकांनी फर्मान काढलं होतं की पैसे गोळा करा जेणेकरून देशाच्या सेवेसाठी ते पैसे वापरता येतात. तर मग तेव्हा जे 2 रत्न होते, म्हणजे एक बालगंधर्व होते आणि दुसरे आपले हे म्हणजे कोल्हापूरचे भोसले, केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे दोघंही आपापल्या ठिकाणी संगीत मानापमान नाटक करत होते. म्हणजे बालगंधर्व पुण्यामध्ये संगीत मानापमान नाटक करत होते, केशवराव भोसले कोल्हापूरमध्ये संगीत मानापमान, त्यांची टीम वेगळी, ह्यांची टीम वेगळी. मग तेव्हा त्यांना एक असं हे झालं की आपण दोघांनी मिळून हे नाटक जर केलं आणि ह्याचा एक मोठा शो लावला तर ह्याच्यातनं जास्त पैसे मिळतील आणि ह्याच्यातनं जे पैसे मिळतील ते आपण देशासाठी आपण टिळकांकडे देऊ की देशासाठी हे तुम्ही पैसे वापरा. आणि तो प्रयोग असा रंगला की तेव्हा 100 रुपये, तेव्हाच्या काळात 100 रुपये तिकीट होतं. जेव्हा सोनं काहीतरी 30-35 रुपये टोळा होता आणि तिकीट 100 रुपये होतं, पुढचं तिकीट. आणि सगळ्यात मागचं जी लाईन होती, म्हणजे जी एकदम लोअर क्लास माणसं ज्यांची इच्छा आहे नाटक बघण्याची पण नाटक पैसे जास्त म्हणून बघू शकत नाही, अशा लोकांसाठी सुद्धा बालगंधर्वांनी व्यवस्था केली होती की सगळ्यात शेवटचं तिकीट 1 रुपया असेल, 1 रुपया तिकीट असेल. म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या माणसांनी सुद्धा हा शो बघावा आणि खाली जी आहेत लोक ज्यांची परिस्थिती नाही त्यांनीही हा शो बघावा असं त्यांचं होतं. तर त्यांनी ते मॅनेजरला सांगितलंच होतं की शेवटची जी लाईन हा तिकीट 1 रुपया दर असेल, पहिली जी लाईन असेल त्याचं 100 रुपये तिकीट असेल. आणि त्याच्यामध्ये मग ती तिकिटांचा दर मागे जसं होईल तसं दर होईल.
राजेश, तू प्रत्येक म्हणजे नाटकानंतर कलाकारांना भेटण्यासाठी खूप जण येतात, कलाकारांना म्हणजे हे करणं, मोटिवेट करण्यासाठी किंवा त्यांच्याकडनी दाद ऐकण्यासाठी वगैरे ते येत असतात. पण असं तुझ्या बाबतीत किस्सा कळलाय की तुझ्यासाठी प्रेक्षक आले, असा कुठला किस्सा आहे तुझ्याकडे? असं झालंय बरंच वेळाचं झालंय. म्हणजे मी गोळात गोळ म्हणून नाटक करत होतो, ज्यामध्ये मोजून 7 मिनटं, ज्याच्यामध्ये 7 मिनटामध्ये हेमंत ढोमे स्टेजवरती डायलॉग देतो. त्यांच्या समोर रमेश भाटकर आणि त्यांचा संवाद चालू असतो. रमेश भाटकरांशी बोलता बोलता हेमंत ढोमे एका विंगेतनं बाहेर पडतो. पुरुषाचे कपडे घातलेले असतात त्याने. त्या विंगेतनं बाहेर पडल्यानंतर पूर्ण पुरुषाचे कपडे काढून म्हणजे स्त्रीचे कपडे, म्हणजे साडी नेसवणं, विग लावणं, विगला म्हणजे लांब हे वेणी, प्रॉपर लेडीजचा मेकअप, त्याच्यानंतर सगळं सजवून बिजवून त्याला हेमंत ढोमेच जेव्हा बाईच्या रूपामध्ये जेव्हा स्टेजवर जायचं आणि तेव्हा ज्या टाळ्या आणि शिट्ट्या यायच्या, तर मी त्यांनी एंट्री केल्यानंतर आम्ही एक जागा होती, त्या जागेतनं आम्ही ऑडियन्स पाहायचो आणि ती मजा यायची ऑडियन्स बघायला, की ज्या टाळ्या शिट्ट्या ज्या यायच्या, म्हणजे लाल साडी घालून तो फुल हिरोईन म्हणून असं जायचा, तर ती एक धमाल असायची. ती एक धमाल म्हणजे मजा यायची. त्याच्यानंतर करून गेलो गाव म्हणून जे नाटक करायचं, त्याच्यामध्ये वैभव मांगलेला आम्ही तसं करायचो की वैभव मांगले डायरेक्ट स्त्री पात्रामध्ये जायचो, स्त्री पात्रामध्ये तो बनून जातो. मग ते पटपट जे काम करणं असतं ती एक मजा असते, चेंजेस करणं. तेवढीच एनर्जी तुमची पण, तेवढी एनर्जी, तेवढी धावपळ करावी लागते. त्यानंतर मी आत्ता एक लेटेस्ट किस्सा सांगेन. मी आत्ता जस्ट शिमल्याला जाऊन आलो, ज्याचं वेस्टर्न रेल्वेचं नाटक होतं. तर त्या नाटकामध्ये एका कॅरेक्टरला कमीत कमी एक 5 ते 6 कॅरेक्टर रोल होते. म्हणजे तो कॅरेक्टर इथे वाक्य बोलला, त्या विंगेत जायचं, त्या विंगेत चेंजेस करायचो, परत तो यायचा, परत ह्या विंगेत जायचा, असे 2-3 चेंजेस करता एक माणूस 6 कॅरेक्टर करायचा. आणि त्या 6 कॅरेक्टर केल्यानंतर ज्याच्यामध्ये एक भिकारी होता, त्याच्यामध्ये एक चांगला ऑफिसर होता, असे चेंजेस होते प्रत्येकाला. म्हणजे कोणाला दाढी, वीक, हेम तेम असं चेंजेस होते. सगळं झाल्यानंतर शो बघणारी लोक वर आली, कलाकारांना भेटल्यानंतर मी माझं सामान आवरण्यामध्ये बिझी होतो, की जे विंगेमध्ये जे सेटअप लावला होता सामानाचा तो आवरण्यामध्ये बिझी होता. एक व्यक्ती तिथे आला, भेटला, बोलला आणि तो बोलला की तुम लोग सब जन रहने दो, तुम्हारा मेकअप आर्टिस्ट कौन है, तुम्हारा मेकअप आर्टिस्ट को बुलाओ. तर मग तेवढंच मला बोलवलं की बाबा तुला कोणतरी बोलवतं. मी गेलो, भेटलो त्याला. तो बोलतो की मैं ये पहली बार देख रहा हूँ ऐसे कि एक ही आदमी लेकिन 6 किरदार निभा रहा है, 6 रोल करतोय आणि 6ही रोलमध्ये तो वेगळा दिसतोय. 6ही रोलमध्ये तो कधीच असं नाही वाटलं अरे हाच माणूस परत आला. म्हणजे एकाला जर फ्रेंच बिअर्ड दाढी लावली आहे, तर एकाला विग लावलाय, असं ते समजून नाही येत की तोच कॅरेक्टर त्या कॅरेक्टरला जाईल असे मेकअप केले. तर अक्षरशः त्यांनी आहे ना, म्हणजे मला असा हात मिळून पाया पडला, बोलतो बहुत बढ़िया काम किया आपने, कि ये काम मैंने अभी तक ऐसे कभी देखा नहीं, आप कहाँ से हो. तर मी सांगितलं हम लोग, मैं बॉम्बे से. तो बोलतो इसीलिए, नहीं तो ये जो है ना, ये काम बाकी लोग नहीं कर सकते, आप बॉम्बे वाले ही ऐसी कुछ अलग चीज कर सकते. तर ते ऐकल्यानंतर एक स्वतःचा एक बोलतो ना आपण, हुरूप येतो स्वतःला. त्यानंतर तर एकदा असं झालं होतं की एखादी लहान मुलगी कोणतरी होती, माहित नाही मला, ती आली आणि मला बोलते का तुम्ही काय काम करता. तर म्हटलं मी मेकअप आर्टिस्ट आहे. तर मला बोलतो की मला खूप आवडले मेकअप तुमचे. तर म्हटलं तू नाटकाला बसली होतीस. बोलते हो मी बसली होती. तर मला बोलते मला तुमची सही हवी आहे. तर मला ते हे झालं की, कारण हा अनुभव आपल्याला कधी येतच नाही, बरोबर, एखादा माणूस आपली सही घेतोय आणि त्या मुलीने प्रॉपर त्या नाटकाचं तिकीट आणि त्याच्या खाली मेकअप तिने लिहिलं होतं की रंगभूषाकार, आणि त्याच्या खाली माझी सही.
म्हणजे तो अनुभव माझ्यासाठी खूप विलक्षण आणि वेगळा होता. हा, तर आपण ह्या गोष्टीबद्दल बोलत होतो, एवढा मोठा डोळारा. मग ही टीम आहे ना जी नाटकासाठी, ती टीम कशी तू मॅनेज करतोस? कारण की इतका मोठा डोळारा हँडल करणं इतकं सहज नाहीये. तर ह्या टीम बद्दल कसं असेल तुझं, ते सांगू शकतो सर? नक्कीच नक्कीच, कारण त्या टीमचं खरंच धन्यवाद. कारण टीममध्ये जी कामं करतात मुलं, म्हणजे जसं माझं सोबत काम करणं अनिकेत आहे, वैभव आहे, किरण आहे, त्याच्यानंतर अशोक आहे, ऋषिकेश म्हणून आहे, त्यानंतर हेअरसाठी संध्या म्हणून आहे, स्वाती आहे. ही जी टीम आहे, ही टीम जेव्हा सोबत असते तेव्हा मोठमोठी कामं घेण्यात एक मजा असते, मोठमोठी कामं करण्यात एक मजा असते. बरोबर. तर ती कामं करताना काय होतं की ही टीमच मागे माझ्या पाठीशी उभी आहे, ज्यामुळे ही कामं मी घेऊ शकतो. बरोबर. किंवा ह्या कामांसाठी जेव्हा डिवाईड होतात मुलं, तर मला माहिती असतं की ही मुलं गेल्यानंतर 100% काम तिथे ही मुलं म्हणजे तू बिनधास्त करणार. असतोस, मी बिंदास निवांत असतो. निवांत असतो. तर हे आपण ह्या गोष्टी टीम बद्दल बोलता बोलता विषय आला, म्हणजे तुझ्या आयुष्यात, म्हणजे असं विचारू शकतो, म्हणजे मला तो विचारायचा प्रश्न होता की एकदम पर्सनल आहे तो, की तुझ्या आयुष्यात असं वाटलं की आपण प्रेमाकडे वळतोय, तर असा काही किस्सा आहे तुझ्या आयुष्यात? किस्सा असं नाही म्हणता येणार, पण प्रेम कुठे ना कुठे थोडं 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 होतच असतं. म्हणजे जसं सिच्युएशन बदली होते तसं प्रेमाची व्याख्याही चेंज होते. म्हणजे जेव्हा आपण त्या वयात असतो तेव्हाही एखादी मुलगी आवडते, त्याच्यानंतर जसं मोठं होतं तसं आपली जसं म्हणतो ना आपण, म्हणजे आपली हे बदली होते, प्रेमाची बघण्याची दृष्टिकोन बदली होतो. बदलते. बरोबर. हां, तसंही आताही आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतच असतो, जसं लहानपणी करत असतो तसंच प्रेम होतच असते, कधी ना कधी होतच असतं. आणि मग या संदर्भाला धरून मी तुला प्रश्न विचारतो, हे प्रोफेशन आपलं अनसर्टन आहे, तर असे कधी तुला प्रश्न आले, म्हणजे एखादी मुलगी बघायला गेलायस आणि तुला प्रश्न आले की कसं बाबा, काय करतोस, किती आहे? हे तर कॉमन आहेच, म्हणजे एक कॉमन मॅन प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाला तू कसं, काय काय पद्धतीने तू हे केलंस, म्हणजे त्याचं कसं तू काय कन्क्लुजन काढशील? होतं असं नक्कीच होतं, कारण हे प्रोफेशन जे आहे, हे प्रोफेशन आपल्याला माहिती आहे की ना आपण काम करतो आहोत. बरं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्या प्रोफेशनमध्ये मी तासाला किती पैसे कमवतो, बरोबर. आणि इतकेच पैसे कमवण्यासाठी एखादा व्यक्ती बाहेर महिनाभर घालवतो. बरोबर. म्हणजे मी आत्ता एक जो मी हिंदी पिक्चर मी करतोय, रोहिणी मॅम सोबत, रोहिणी हट्टंगडी सोबत हिंदी पिक्चर करतोय, तर त्या ज्या दिवसाचं जे हे आहे, म्हणजे पर डे आहे एका दिवसाचा, तर त्या एका दिवसाचा पर डे एखाद्या साध्या जो काम करणारा कोणी म्हणजे पिऊन वगैरे जो असेल, तर त्या पिऊनचा महिन्याचा पगार आहे. हो. हा दिवसाला मी त्या पिक्चरमधनं काढलं. बरोबर. तर असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये पैसाही तेवढंच आहे, फेम पण तेवढंच आहे. फक्त तुम्हाला सांभाळून राहायचं आहे की तुम्हाला कुठे म्हणजे स्टडी राहायचं आहे, तुम्हाला कुठे थांबायचं आहे, बरोबर. हे तुम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर बरेच अशी लोक आहेत जी वाहून गेली आहेत, ज्यांचा फेम, त्यांचा पैसा, जो सगळं होतं ते सगळ्याच्या सगळं निघून गेलं आहे. बरोबर. बरोबर. पण कसं आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला एक म्हणजे आपण म्हणतो ना की कुठे जाऊन आपल्याला युटर्न मारायचं, परत यायचं, बरोबर. हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. 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 हा, म्हणजे तेच म्हणतोय ना की हा तर किस्सा तू सांगितलास, पण एक मुलगी बघायला गेलो आपण आणि तू एक सांगितलंस की प्रोफेशन माझं हे आहे, तर समोरच्याचं उत्तर काय असतं? म्हणजे ते आपण जे मगाशी आपण त्या गोष्टीवरती बोललो हां, आहे, पण नक्कीच. आणि नाही, असं होतं बऱ्याच वेळेला की बघायला गेल्यानंतर मग बोलणं होतं, सगळं होतं, अरे नाही सगळं छान आहे. आणि नंतर मग प्रोफेशन जेव्हा विचारलं जातं तेव्हा म्हणजे मुलगी असेल किंवा मुलीची आई असेल किंवा वडील असतील, तर त्यांचं जरा होतं की अरे हे प्रोफेशन आहे, मग कमवत किती असेल, बरोबर. किंवा या प्रोफेशनमध्ये मुळात प्रोफेशन असं असल्यामुळे ते नाव खराब आहे प्रोफेशनचं. हो. हो. त्यामुळे मग मुलगाही तसाच असेल का, वाईट मार्गाला जाणारा असेल का? तर माझं एकच मत आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघता तेव्हा त्याचं प्रोफेशन बघा, नक्कीच बघा, पण अगोदर तो मुलगा काय आहे त्याची चौकशी करा, बघा, त्याच्यानंतर मग त्याचं प्रोफेशनकडे जा. पण हे लोक काय करतात, आधी प्रोफेशन बघतात, हां. मुलाला बाजूला ठेवतात
आणि आत्ताच्या घडीला प्रॉब्लेम हाच आहे की मुलींना किंवा घरातल्यांना तुम्हाला शून्यापासनं वर आलेला मुलगा नको असतो त्यांना. बरोबर बरोबर त्यांना डायरेक्ट म्हणजे काय बोलतो आपण, डायरेक्ट चकाचक पाहिजे. बरोबर. एखाद्या मुलीला जर आपण म्हणालो की बाबा तू पण सोबत उभी राहा माझ्या, आपण खूप छान छान करू, नाही नाही छान छान झाल्यानंतर मला सांग, मग मी तुझ्या आयुष्यात येतो, तोपर्यंत मी नाही येणार. असं असतं. तू अनुभवाचे बोलत तुझे. आता बघा जमाना आता सगळं हे इंस्टाग्राम रील हे ह्याच्यावरती चालतोय आणि नाटक म्हटलं की एक पेशन्स लागतो. हे 2 ते 3 तास स्टेडी राहावं लागतं. नक्कीच. तुला काय वाटतं आता जे यंग जनरेशन आहे, आता येणारी जी नाटकं आहेत ते त्याच्यासाठी एवढा वेळ देऊ शकतात? नाही, फास्ट जमाना आहे, कळलं का आपल्याला सगळं फास्ट हवंय. म्हणजे एक म्हणजे म्हणतात ना इन्फ्लुएन्सर्स किंवा रील इन्स्टा स्टार, तो एक 3 सेकंड्स 4 सेकंड्स 4 सेकंड्स मध्ये बोलायला लागले, मिनिटं तर लांबची गोष्ट राहिली. तर तुला वाटतं हे नाटकं इतकं वेळ सस्टेन करण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग जो आहे, जो आता जो आपला जो येणारा क्राऊड आहे म्हणजे यंग जनरेशन आहे, तेवढा वेळ देऊ शकतात त्या नाटकासाठी? नाही, कसं आहे की आता नवीन नवीन जनरेशन आहे हे, ह्या म्हणजे आता मी जे नाटक करतो वरवरचे वधू, त्याच्यामध्ये यंग क्राऊड खूप येतो. बरोबर. यंग क्राऊड जेव्हा येतो, पण यंग क्राऊड हे त्यांना बघण्यासाठी येतात, ह्या जोडीला ह्या कपलला बघण्यासाठी येतात. आणि जेव्हा आल्यानंतर मेकअप रूममध्ये जेव्हा ते भेटतात त्यांना, आणि तेव्हा ते इतके खुश होतात ना की अरे हे नाटक आम्ही पहिल्यांदा, म्हणजे नाटकच कुठलंही नाटक हे आम्ही नाटक म्हणून पहिल्यांदाच बघतोय. बरोबर. थिएटरमध्ये कधीच नाही आलो आम्ही नाटकाच्या. नाटक काय असतं, कसं केलं जातं, नाटकाचा काय बाज असतो किंवा काय प्रकार असतो हे माहितीच नाही आम्हाला. बरोबर. आणि पहिल्यांदा तुमचं नाटक बघितलं ते आम्हाला असं वाटलं अरे मस्त आहे, म्हणजे पिक्चर बघण्यापेक्षा नाटक लाईव्ह बघायला खूप छान आहे, खूप मजा येते. मग काही नाटकं अशी आहेत की ज्या नाटकांमुळे नवीन प्रेक्षक तयार होतोय. बरोबर. म्हणजे यंग प्रेक्षक तयार होतात. तर आम्ही त्या नाटकामध्ये सुद्धा आम्ही काय करतो की आम्ही त्या वयामानानुसार आम्ही ते रील्स बनवतो. रील्स बनवून त्या आम्ही इंस्टावरती टाकत असतो, किंवा नाटक संपल्यावरती आम्ही समोरच्या प्रेक्षकांना सांगतो की आमचा इंस्टा ID आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचे फोटो टाका, आम्ही ते फोटो शेअर करू, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिसाल. तर कसं आहे की आपण जसं म्हणतो ना की आपल्याला जर काही मध खायचं आहे तर मध नुसतं बोट घालून मध येणार ना, ते थोडंसं बोट वाकड्या करूनच ते खावं लागेल. तर ते तसं आहे की प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यासाठी त्यांच्या कलेने आपण घ्यावं लागतं. त्यामुळे त्यांना ते आमिषही दाखवावं लागतं की तुम्ही रील्स बनवा, रील्स आम्हाला शेअर करा. मग रील्स बनवल्यावरती त्याने लोकही येतात, नवीन नवीन पब्लिक, म्हणजे आपण बोलतो नवीन ऑडियन्स आपण क्रिएट करतो. ओके. आता जाता जाता आपण राजेश, शेवटचा प्रश्न, राजेशला कुठे मन रमतं? नाटक, सिनेमा, की आपलं आता जे सोशल मीडियावरती जे आलेले कॉन्टेंट्स तिथे? नाही, मन रमतं म्हणजे सगळ्यात सुरुवात जो बेस आहे, मी कधी म्हणेन की बेस जो आहे, या बेसमधून तुम्ही जे वर आलात आणि ते बेसमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तिथे मन जे रमलेलं असतं, हे नंतर जेव्हा तुम्ही वर जाता ही ती तुमची हे आहे, म्हणजे काय तुमची प्रगती आहे. पण जिथे मन रमलेलं असतं ते मन म्हणजे नाटक असतं. तिथे कधीच तुम्ही जसं मी म्हटलं कंटाळत नाही कधीच. म्हणजे जिथे तुम्ही 4 तास 8 तास काम केल्यावरती तुम्ही दमता, हेच तुम्ही 8 तास नाटकात घालवा, तुम्ही दमत नाही, कधीच नाही दमत. खरंच राजेश, खरंच धन्यवाद तुझा. आपण आता शेवटाकडे आहोत आणि तुझा एवढा बिझी शेड्यूल तू आम्हाला वेळ दिलास आणि लाईमलाईट मराठीवरती तू इंटरव्ह्यूसाठी आलास, त्याबद्दल धन्यवाद. आपण खूप दिवस बोलत होतो की कधी वेळ मिळतोय वगैरे, तू पण बिझी होतास. तर एक लाईमलाईट मराठीकडून छोटंसं गिफ्ट तुला, आणि उत्तम तू नाटक करत राहावं आणि पुरस्कारांवरती पुरस्कार यावा आणि आम्हाला स्टेटसवरती सारखं दिसवत राहावं की यार आज एक पुरस्कार आहे ते पुरस्कार. नक्कीच. आणि खरंच धन्यवाद. आणि आपण पुढे नक्की अजून चांगल्या गोष्टींसाठी आणि अजून तुझ्याकडे खूप बऱ्याचशा गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत, आपले किस्से अजून वाढतील. आणि धन्यवाद तुझं पुन्हा एकदा, आपण भेटू. नक्कीच, धन्यवाद.